तुम्ही स्वतःला ऑनेस्ट मानता का? इथं दंगल पेटलेली आहे तर तुम्ही काय करणार आहात? नक्कीच ड्रेसिंग इज इम्पॉर्टंट, कारण आमचं प्रिपरेशन तर खूप छान होतं, पण इंटरव्ह्यू कुठंतरी शेवटी झाला. पॅनल पण तेवढं सिरियसली मला वाटलं नाही. मग माझं पण इंटरव्ह्यू पॅनल सिरियसच असतं. मी माझं मॉरल डाऊन करून घेऊ की माझं मॉरल अपलिफ्ट करू, हे फरक पडतो तिथं. ते 2020 आणि 21 अशा दोन्ही वर्षी MPSCतून इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि 2020ला मला 70 मार्क्स मिळालेले आणि 2021ला 73 मार्क्स मिळून मी महाराष्ट्रात मुलाखतीमध्ये पहिल्या क्रमांकात आहे. इंटरव्ह्यू MPSC आयोगासाठी किंवा कुठल्याही पण आयोगासाठी एक प्रोसेस असते आणि मला त्या दिवशी कळलं का इंटरव्ह्यू इज बिकमिंग द डिसाइडिंग फॅक्टर. परफॉर्मन्स प्रेशर असतं, तर त्या नादात आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याबरोबर होतं आहे काय. कारण तुम्हाला माहिती आहे शाश्वती काही राहिलेली नाही स्पर्धा परीक्षेत. ईच अँड एव्हरी पॅनल आस्क यू क्वेश्चन अबाउट युअर ग्रॅज्युएशन. ह्याच लेवलनी प्रॉपर आपली पुढची वाटचाल असू द्या. ठीक आहे, कुठेही पण लूज पडू नका. कधीही पण इंटरव्ह्यूचा कॉल आपल्याला येईल. नमस्कार, माझं नाव मुकुंद केशवराव होन. 2021 MPSC राज्यसेवेतून माझं महाराष्ट्रातून 200वा क्रमांक येऊन माझी गव्हर्मेंट लेबर ऑफिसर यापदी निवड झालेली आहे. माझे 2020 आणि 21 अशा दोन्ही वर्षी MPSCतून इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि 2020ला मला 70 मार्क्स मिळालेले आणि 2021ला 73 मार्क्स मिळून मी महाराष्ट्रात मुलाखतीमध्ये पहिल्या क्रमांकात आहे. तर आज इथे द ऑफिसर्स ह्या आमच्या अमोल घोडके सर यांच्या क्लासकडून मला इथे बोलावण्यात आलं. सर्वप्रथम मी अमोल घोडके सर यांचे आभार मानतो. अमोल घोडके सर माझे स्पर्धा परीक्षेतले सर्वप्रथम गुरु असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही, कारण सरांनीच माझ्याकडून माझी UPSCची आणि MPSCची बऱ्यापैकी तयारी सरांनी करून घेतली होती. तर तेच ह्या स्पर्धा परीक्षेतले माझे मेंटॉर असं म्हणता येतील. सो आता आपण ज्या मुलाखत आहे आपली, तर मुलाखतीचे विविध पैलू आपल्याला बघायचे आहेत. विविध सेशन्सच्या माध्यमातून मी मुलांपर्यंत पोहोचलेलोच आहे, पण आता आपल्याला एक ओव्हरऑल व्ह्यू बघायचा आहे. जर आता बघितलं आपण तर MPSC राज्यसेवा मुलाखत मंत्र, थोडक्यात हा मुलाखतीचा मंत्र काय आहे आपल्याला तो बघायचा आहे. माझं पद इथे मी तुम्हाला सांगितलंच आहे. जर माझा पहिला अनुभव जर बघितला तर माझी UPSCचे 2 इंटरव्ह्यूज झालेले आहेत. राज्यसेवेचं मी आत्ताच तुम्हाला बोललो. तर राज्यसेवेचं आपण तेच म्हणतो मेनली का प्रिज्युडायसेस आपण जे ठेवतो तर ते आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. जसं की असा प्रिज्युडायस असतो की एक कुठला तरी पॅनलच चांगले मार्क्स देतो आणि दुसरा कुठला तरी पॅनल मार्क्स देत नाही. तर जर तुम्ही बघितलं 2020ला मला शिंदे सरांचं पॅनल होतं, तर शिंदे सरांनी मला तेव्हा 70 मार्क्स दिले होते. तेव्हा महाराष्ट्राचा हायेस्ट 72 मार्क्सचा होता. आणि 2021च्या इंटरव्ह्यूला डॉक्टर अभय वाघ सर यांचं पॅनल होतं. डॉक्टर अभय वाघ सर हे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन राहिलेले आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झालेला. तर ह्या दिवशी डॉक्टर अभय वाघ सर हे पहिला त्यांचा दिवस होता MPSC इंटरव्ह्यू घेण्याचा, कारण ते नुकतेच त्या दिवशी मेंबर होऊन त्या इंटरव्ह्यूसाठी आलेले होते. सो ते पण एका पहिल्याच दिवशी माझा इंटरव्ह्यू अशा व्यक्तीकडे होतो की जो म्हणजे माझ्याही डोक्यात तिथं कुठंतरी होतं की आपण तयारी करून गेलेलो शिंदे सरांची, दिगावकर सरांची, निंबाळकर सरांची, आणि इंटरव्ह्यू आपला लागतोय डॉक्टर अभय वाघ सरांकडे, ज्यांचं आपल्याला अजून काहीच माहिती नाही. पण असे की जर आपण तयारी केलेली असली आणि 100% तुमच्याकडे जर एफर्ट्स तुम्ही टाकलेले असले तर मार्क्स हमखास मिळतात. मग हा माझा तुम्हाला एक मार्क्सचं कळेल की जर एफर्ट्स टाकले तर डेफिनेटली इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॅनल तुम्हाला हे मार्क्स मिळूनच जातात. तर आपण आता पुढे अजून बघूया. मग बघा, ही जी मुलाखत आहे MPSCची आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही प्रिपरेशन करणार आहे की 100 मार्क्सची आहे. पहिले 2019पर्यंत जर तुम्ही बघितलं ना, मुलाखतीचा एक मुलाखत वेगळ्या टप्प्याने व्हायची. त्याचा एवढा इम्पॉर्टन्स तिला दिला जात नव्हता. मुलं जायचे कधी कधी डायरेक्टच जाऊन बोलायचे. पण 2021 आणि 22ला मला जे जाणवलं की युअर इंटरव्ह्यू इज बिकमिंग द डिसाइडिंग फॅक्टर. कारण काय होतं आहे का इंटरव्ह्यूच्या मार्क्स व्हॅरी होऊ राहिले 28-30 पासून तर 72-73पर्यंत. मग बघा, आत्ताच्या ह्या रिझल्टमध्ये एक कॅन्डिडेट असा पण 28 मार्क्स मिळवणारा आणि दुसरा कॅन्डिडेट माझ्यासारखा 73 मार्क्स मिळवणारा पण आहे. म्हणजे जेवढं आपलं मेन्सला
MCQ पॅटर्नमधून जेवढे आपल्याला मार्क्स ग्रो करता येणार नाही तेवढे इंटरव्ह्यूमध्ये डायरेक्ट ग्रो होत आहे. 30-35 मार्कांची लीड इथं मिळू शकते. सो तो बेनिफिट होतो. म्हणजे माझे तर हे पद जे मी आहे, मी तर सगळ्यांना तेच सांगतो की फक्त इंटरव्ह्यूमुळं मी हे पद खेचून आणलेलं आहे. कारण इंटरव्ह्यूच्या ह्या मार्क्समुळे मी 200-250 लोकांना मागं टाकू शकलो. सो आपल्याला असं काहीतरी करायचं आहे का हा इंटरव्ह्यूचा टप्पा, म्हणजे आपण बघतो प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर मी सर्वांना आता तेच सांगतो की इंटरव्ह्यू इज द मोस्ट क्रुशियल पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन. आता सध्या जे, कारण तुम्ही दरवाज्यावर असतात तुमच्या त्या पदापासून, म्हणजे पद तुम्हाला समोर दिसत असतं, पण फक्त आपण इंटरव्ह्यू कुठेतरी लाईटली घेतो आणि ते पद आपल्याकडून हिसकावून घेतलं जातं. असे खूप उदाहरणं आहेत. माझं आत्ता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, आमचं आता 3 ऑक्टोबरपासून ट्रेनिंग पण सुरू होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मला खूप अधिकारी मिळाले का जे क्लास 2 आहेत. त्यांना मेन्सला खूप मार्क्स होते, पण इंटरव्ह्यूचे मार्क्स 30, 35, 38, 40 असे आलेत आणि त्यांना क्लास 2 पद मिळालेले. म्हणजे त्यांच्या मागचे कदाचित कॅन्डिडेट्स असे असतील का ज्यांना मुख्यला कमी आहे, पण त्यांना इंटरव्ह्यूला जास्त मार्क्स मिळाले आणि ते पुढे निघून गेले. सो आपल्याला हे करायचं आहे का डिसाइडिंग फॅक्टर, कारण तुम्हाला माहिती आहे शाश्वती काही राहिलेली नाही स्पर्धा परीक्षेत. एक वर्षी तुम्ही इंटरव्ह्यूला असतात, दुसऱ्या वर्षी तुमची प्रिलिम्सही होत नाही. ह्यावेळेच्या 2023च्या प्रिलिम्सचा सगळ्यांना अनुभव असेल का खूप सारे पोस्ट होल्डर्स यांची पण प्रिलिम निघालेली नाही. सो आपल्याला हे करायचं आहे का जी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे तिचा पुरेपूर वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. मग ह्या मुलाखतीला आपण जर 100 मार्क्स बघितले तर हिच्यात आपल्याला काही क्वालिटीज गरजेच्या आहे ज्या तुम्हाला तुमच्यात असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी आहे ना ती मेंटल अलर्टनेस. बघा हे पॅनल्स, आणि तुम्हाला हे पण सांगतो का हे प्रेज्युडायसेस आपल्याला कसे बंद करायचे. तर UPSC लेवलचे इंटरव्ह्यूज बऱ्यापैकी चालू झालेले आहेत आता MPSCसुद्धा. कारण त्यांचे जे जर तुम्ही क्रायटेरियाज बघितले ज्या गोष्टींवर आपल्याला असेस होतं आहे तर ते UPSC लेवलचे झालेले आहेत. मग तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या, तुमच्या आजूबाजूची जनरल अवेअरनेस असू द्या, ओपिनिएटेड क्वेश्चन असू द्या, ठीक आहे, हॉबी रिलेटेड क्वेश्चन असू दे, हे सगळं आपल्याला करणं गरजेचं पडतं. मग हे आपल्याला ह्या पर्सनॅलिटी टेस्ट किंवा याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात UPSCत. सो आपल्याला इकडे पण लक्ष द्यायचं आहे की कसं आपल्याला ह्या मुलाखतीत सगळ्यात जास्त मार्क्स मिळतील. मग यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी जर बघितली ना तर मेंटल अलर्टनेस आहे. मग हे मेंटल अलर्टनेस काय आहे, तर बघा खूप वेळा आपण त्या प्रेशरमध्ये असतो का आपण त्या केबिनमध्ये एंटर करतो आणि आपल्यासमोर ते MPSCचे अध्यक्ष हे पॅनलचे चेअरमन असतात, म्हणजे जो पण मेंबर असेल तो अध्यक्ष असतो त्या पॅनलचा, आणि एक IAS आणि एक IPS ऑफिसर. तर कधी कधी आपल्याला एवढी भीती असते किंवा आपल्यावरती एक परफॉर्मन्स प्रेशर असतं, तर त्या नादात आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याबरोबर होतं आहे काय. सो आपल्याला हेच काम आणि कंपोज व्हायचं आहे, ठीक आहे. मग हे तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करशाल, मॉक इंटरव्ह्यूज देशाल, ही तयारी स्वतःची जडणघडणीची करशाल, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या क्लिक होतील. मग मेंटल अलर्टनेसमध्ये खूप वेळा काय होतं की पॅनल चेक करतं की हा बाबा हा व्यक्ती प्रेशरमध्ये आहे का, कसं आहे. मग आपली प्रोफाईल त्यांच्यासमोर असती, आपण कुठंतरी केलेलं असतं ग्रॅज्युएशन BA, ठीक आहे, बॅचलर इन आर्ट्स, आणि आपल्याला माहिती आहे आणि आपणच ते तिथं मेन्शन केलेलं आहे. पण त्या प्रेशरमध्ये पॅनल काय करतं, आपलं प्रेशर चेक करायला म्हणणार की ओके तुम्ही MSc केलेली आहे, आणि मग कधी कधी आपण न कळत हो म्हणून जातो, कारण त्या प्रेशरमध्ये आपल्याला कळत नाही. आणि मग कुठेतरी तो त्यांनाही पण लक्षात येतं का हा कॅन्डिडेट प्रेशर खाली गेलेला आहे, दडपणा खाली गेलेला आहे. सो आपल्याला परफॉर्मन्स प्रेशर हे थोडंसं प्रत्येकाला असतं. जरी माझं एवढी हिस्ट्री असली की मला एवढे चांगले मार्क होते, 2020ला मी 70 मार्क्स घेऊन टॉपर होतो, पण तरी 2021च्या इंटरव्ह्यूला मला थोडंफार मॉरल प्रेशर किंवा आपला परफॉर्मन्स प्रेशर हे येतच आपल्यावर. सो आपल्याला ती पण काळजी घेणं गरजेचं आहे का तो प्रेशर किती हावी होऊ द्यायचा, कारण त्या प्रेशरमुळे आपण डिसिप्लिन राहतो, आपण आपल्या इंटरव्ह्यूबाबत सिरियस असतो. त्याच वेळी तो प्रेशर एका लेवलच्या पुढे आपल्याला जाऊ द्यायचा नाही. म्हणून मेंटल अलर्टनेस तेव्हा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. मग कधी कधी कुठला एखादा व्यक्ती आलेला असणार अहमदनगरवरनं, त्याला म्हणणार ओके तू औरंगाबादवरनं आलेला आहे, ठीक आहे. मग अशा गोष्टींचं थोडंसं हे करायचं का आपलं लक्ष तिथं पाहिजे, आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, प्रत्येक पॅनल मेंबर काय बोलतोय त्यांच्या गोष्टींकडे आपलं प्रॉपर लक्ष असावं, ठीक आहे. तर ह्या गोष्टी एक लक्षात घ्या. मग मेंटल अलर्टनेस ही एक महत्त्वाची क्वालिटी आपल्याला इथं दिसते. पुढचं जर बघितलं तर क्रिटिकल थिंकिंग. बघा या क्रिटिकल थिंकिंगमध्ये काय, क्रिटिकल थिंकिंग इज नोईंग एव्हरीथिंग अबाउट दॅट टॉपिक. एव्हरीथिंग म्हणजे काय म्हणता येईल का एखादा कुठलाही सब्जेक्ट किंवा विषय तुमच्यासमोर जर आला तर त्याच्याबाबत तुम्हाला पॉझिटिव्ज माहिती आहे का, निगेटिव्ज माहिती आहे का, आणि त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं ओपिनियन त्या गोष्टीवर. खूप साऱ्या गोष्टी सध्या बघा मी
जवळपास आता खूप कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी मेंटॉरशिप देतो आहे किंवा गाईड करतो आहे. तर माझे काही मुलं आत्ता जे स्टुडंट्स होते माझ्याकडे, तर त्याच्यातले काही क्लास 1 क्लास 2 असे वेगवेगळ्या पदांवर, फॉरेस्ट म्हणा, आत्ताच माझा रिसेंटली एक कॅन्डिडेट असिस्टंट कमिशनर फिशरीज क्लास 1 झाला. ठीक आहे, मग ते की आपण जर एफर्ट्स टाकले तर ह्या गोष्टी होतात. मग क्रिटिकल थिंकिंगमध्ये काय मी ते बघतो की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ना असे काहीतरी क्वेश्चन फिक्स आहेत की मग आता महिलांचं बिल आलेलं आहे आरक्षणासाठीचं लोकसभा आणि विधानसभेसाठी. मग तुम्हाला विचारलं जाईल की याचे मला पॉझिटिव्ह सांगा, निगेटिव्ह सांगा आणि तुमचं ओपिनियन याच्यावर द्या. ठीक आहे, आत्ताच्या 2021 इंटरव्ह्यूला डॉक्टर अभय वाघ सर जे पॅनल होतं त्याच्यातले जे IAS ऑफिसर होते ना, तर त्यांनी मला विचारलं होतं म्हणे जे UGC आहे, या UGCने एक डिसिजन घेतलेला आहे म्हणे फॉरेन इन्स्टिट्यूशनबाबत, तर तो काय आहे? मग मी सांगितलं की सर फॉरेन इन्स्टिट्यूशन्सला सिलेबस आणि त्यांचे अभ्यासक्रम व त्यांच्या कॉलेजेस आणि कॅम्पसेस सेटअप करायला भारतात परमिशन दिलेली. मग त्यांचा दुसरा प्रश्न होता, मला याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि तुझं ओपिनियन सांग. म्हणजे बघा, एकच घेतला त्यांनी, त्याचेच मला पॉझिटिव्ह पण सांगायचे, निगेटिव्ह पण सांगायचे आणि माझं ओपिनियन पण द्यायचं आहे. मग जवळपास मी 3-4.5 मिनटं त्या टॉपिकवर बोलत बसलो. माझ्याकडे मुद्दे मी काढलेले होते पहिलेच त्या, कारण करंट अफेअर्समध्ये ती गोष्ट होती. तर मी त्याचे 5-6 पॉझिटिव्ह सांगितले, 5-6 निगेटिव्ह सांगितले आणि त्याच्यानंतर मी माझं ओपिनियन सांगितलं की हे काय पाहिजे. म्हणजे हा सर्वांगीण आपला त्याच्यातून विचार जातो की ह्या मुलाने किंवा ह्या विद्यार्थिनीने सर्व बाजूनी, सर्व डायमेन्शननी याचा स्टडी केलेला आहे. मग युनिफॉर्म सिव्हिल कोड घ्या, रिझर्वेशनबाबतचे आपलं मत काय आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हे महिला आरक्षणाचं तर मी आत्ता बोललो. ठीक आहे, आत्ता सध्या महाराष्ट्रात परत चर्चा सुरू झालेली मराठा आरक्षणाची, त्याच्याबाबतचे आंदोलन, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेचा विषय आहे. सो आपल्याला त्याच्याबाबतचे आपले मतं प्रॉपर तुम्ही आणि एक प्रॉपर नोटबुक आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहून घेतलं पाहिजे. म्हणून क्रिटिकल थिंकिंग, जेव्हाही तुम्हाला एखादा टॉपिक तुमच्या समोर येतो, आत्ताही पण प्रिपेअर करताना, तर त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस करा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड आवर ओपिनियन. क्लिअर अँड लॉजिकल थिंकिंग महत्त्वाचं काय आहे की आपल्याला आपल्या बोलण्यातून, आपल्या याच्यातून कुठेही पण असा त्यांच्यासमोर मेसेज नाही गेला पाहिजे की याला त्याबाबतची माहिती नाही किंवा याच्याकडं त्याची जी थिंकिंग आहे ती क्लिअर अँड लॉजिकल दिसत नाही. म्हणजे खूप वेळा होतं का आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो, त्याबाबतचा कंटेंट आपल्या डोक्यात खूप असतो, आपण वाचलेलं असतं पण आपल्याला प्रेझेंट करता येत नाही. आणि बघा, मी तर तेच सांगेल की इंटरव्ह्यू MPSC आयोगासाठी किंवा कुठल्याही पण आयोगासाठी एक प्रोसेस असते. त्यांना काय, आता जवळपास तुमचा 2022चा जेव्हा रिझल्ट लागेल आणि इंटरव्ह्यू शेड्यूल होतील, तर बघा 1800 ते 2000 मुलं इंटरव्ह्यूला असतील. तर आयोगाचं काम काय का, ते 2000 मुलांची इंटरव्ह्यू संपवायचे. मग त्यांच्यासाठी एका नवीन प्रत्येक वेळी एक मुलगा येणार आहे, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे 15 ते 20-25 मिनटं आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो बाहेर जाणार आहे. तर आयोगासाठी ही प्रोसेस आहे, पण आपल्यासाठी ते 20-25 मिनटं आपल्यासाठी एकदम एक मेजर रोल प्ले करतात. कारण त्या 20-25 मिनटात आपलं थोडक्यात पद डिसाईड होणार आहे की आपण रिझल्टमध्ये आहोत का. मग काहींना क्लास 2 मिळणार आहे का, क्लास 1 मिळणार आहे, क्लास 1मध्ये पण टॉपचं पद मिळणार आहे का नाही, ह्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होतात. सो हे लक्षात ठेवा की आपल्याला जी तयारी पण करायची तर त्या अनुषंगाने करायची आहे की इंटरव्ह्यूला तेवढं सिरियसली घ्यायचं आहे. मग हे क्लिअर अँड लॉजिकल थिंकिंग काय आहे की तुम्हाला जेव्हा विचारलं जाणार की तुम्हाला प्रशासनात काय यायचं आहे, तर याचं उत्तर एकदम कॉन्फिडंटली आणि आपलं कन्व्हिक्शन त्याच्यात दिसलं पाहिजे का येस, मी हे उत्तर कॉन्फिडंटली देतो आहे आणि मी खरंच ह्या गोष्टींसाठी प्रशासनात येऊ इच्छितो. आता हे बेसिक क्वेश्चन आहे, पण खूप मुलं त्याची तयारीच करत नाही आणि मग तिथं कुठंतरी प्रश्न आला की मग आपण ततम करत उत्तर देतो आणि मग तिथंच कळतं की ही इज नॉट दॅट सिरियस कॅन्डिडेट किंवा शी इज नॉट दॅट सिरियस कॅन्डिडेट. आणि मुलींसाठी तर मी स्पेशली सांगेल की आपल्याला कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. माझ्याकडं काही विद्यार्थिनी आहेत, आता रोज मला हे पण तुम्हाला सांगेल की 2022चे मुलं वेट करू नका की रिझल्ट कधी लागेल आणि काय. ऑलरेडी जो काउंटडाऊन आहे तो सुरू आहे, कारण कधी पण रिझल्ट लागेल आणि कधी इंटरव्ह्यू शेड्यूल होतील. तुम्ही थांबलेले असाल, पॉज घेतला असेल तर तो पॉज घेऊ नका, कंटिन्यू राहा. कारण 2021च्या इंटरव्ह्यूला आमचं पण तसंच झालं. कंटिन्यू असं सांगत होते की आत्ता इंटरव्ह्यू होईल, नंतर इंटरव्ह्यू होईल, पुढे चालत होतं. 4 टप्प्यात आमचे इंटरव्ह्यूज झाले आणि 4-5 महिने त्या प्रोसेसमध्ये गेले. पण मी रोज त्याच्यासाठी थोडी ना थोडी तयारी करायचो. मग करंट अफेअर्स म्हणा किंवा मी तुम्हाला वेगवेगळ्या सेशन्समध्ये ते सांगितलेलंच आहे. माझ्या स्टुडंट्सला पण मी सांगतो की माझ्या 5 नोटबुक्स भरलेल्या आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या. मग त्याच्यात कारण आपण जेव्हा प्रिपरेशन करायला जातो ना, त्या एफर्ट जेव्हा टाकायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की इंटरव्ह्यूचा आवाका खूप मोठा आहे आणि आपण अशी सर्वांगीण जेव्हा अभ्यास करू तर तेव्हा कुठलाही प्रश्न येऊ द्या ना, कुठलाही इंटरव्ह्यूचा पॅनल येऊ द्या, तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्डच असणार आहात. ठीक आहे, मग याच्यासाठी क्लिअर अँड लॉजिकल थिंकिंग आपल्याला गरजेचं ठरतं. पुढचं जर बघितलं तुम्ही, बॅलन्स ऑफ जजमेंट. व्हॉट इज बॅलन्स ऑफ जजमेंट? का तुम्हाला काही जरी क्वेश्चन विचारलं ना तर बॅलन्स आपल्याला साधता येतोय का.
मला शिंदे सरांच्या पॅनलमध्ये क्वेश्चन विचारला होता IPS सरांनी की गांधीजी म्हणतात खेड्यांकडे चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला, खेडे सोडून द्या, तर तुमचं काय मत आहे? आता बघा, त्यांनी असं द्वंद्व टाकलं मला की इथं बॅलन्स ऑफ जजमेंट घेणं गरजेचं होतं की काय करावं बाबा. मग मी त्यांना म्हटलं की सर, महात्मा गांधीजी जेव्हा खेड्यांकडे चला म्हटले तर तेव्हा त्यांचं मत होतं की आपल्याला स्वयंशासित आणि स्वयंपूर्ण अशी खेडी आपल्याला बनवायची आहेत आणि खेडी पण सशक्त असली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते का खेडी आपली तेवढी सशक्त नाही आहेत आणि शहरांकडं रोजगारांच्या आपल्याला संधी आहे, सो शहरांकडे गेलं पाहिजे. पण म्हटलं सर, आज आपण वेलफेअर स्टेट आहोत आणि आपल्याला महत्त्वाचं आहे का बॅलन्स साधता आला पाहिजे. आणि मग जे मायग्रेशनचा आणि याचा सगळा इश्यू आपल्याला इथं दिसतो आहे शहरांकडे, तर तो जर आपल्याला कमी करायचा असला तर आपल्याला सशक्त खेडी असणं पण गरजेचं आहे आणि स्मार्ट सिटीज पण असलं गरजेचं आहे. दोन्ही पण हँड इन हँड जेव्हा होईल तेव्हा आपल्याला डेव्हलप्ड नेशनकडं आपली वाटचाल सुरू राहील. आणि सध्या आपल्या वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळ्या स्कीम्स याच्यासाठी काम करतायत असं मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी थोडीशी स्माईल दिली आणि पुढे गेले. सो आपल्याला अशा गोष्टी थोड्या माहिती पाहिजे. ठीक आहे, बॅलन्स ऑफ जजमेंट तिथून येतं. अजून मला एक त्याच IPS सरांनी एक क्वेश्चन विचारलेला की म्हणे तुम्हाला महात्मा गांधी तंटामुक्ती योजना माहिती आहे का? मी म्हटलं हो सर, मला महात्मा गांधी तंटामुक्ती योजना माहिती आहे. म्हणे तुमच्या गावात राबवतं का? म्हटलं हो, आमच्याकडं त्याची समिती पण आहेत. ह्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. म्हणे मग मला त्यांनी सांगितलं, ते असे बोलले, त्यांनी भाष्य केलं की महात्मा गांधी तंटामुक्ती योजना ही फेल झालेली योजना आहे, तुमचं याच्यावर मत काय? मग मी त्यांना म्हटलं की नाही सर, मी जेवढा अभ्यास केलेला आहे आणि आमच्या गावात बघतो तर खूप इफिशियंटली ही जी स्कीम आहे किंवा हे जे अभियान आहे तर ते राबवलं जातं. मग ते म्हणे ओके. मग त्यांनी मला पुढं अजून बघा कसं प्रेशरमध्ये आपल्याला टाकलं जातं. तर मग ते मला म्हटले की काय म्हणे हे महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेत बघा नाही कसं होतं म्हणे, 2 व्यक्तींत वाद होतात, एक व्यक्ती दुसऱ्याच्या गालात मारतो म्हणे आणि मग ते 4 चौघं बसतात म्हणे त्या कमिटीत आणि मग ते म्हणतात का घ्या मिटून. त्या व्यक्तीचा किती अपमान झालेला असतो म्हणे, तुम्हाला वाटतं का म्हणे ही योग्य आहे? मग माझं तिथं उत्तर गेलं त्यांना की म्हटलं सर, कुठलाही पण वाद हा क्षणिक रागातून होऊ शकतो आणि जर सामंजस्याने गाव लेवललाच, ही ग्रासरूट लेवलची मुवमेंट आहे, जर त्या गाव पातळीवरच सामंजस्याने बसून जर तो मुद्दा, तो वाद तिथल्या तिथं मिटवता आला तर पुढच्या येणाऱ्या जे प्रॉब्लेम्स आहेत, मग त्याच्यातून घडणारा क्राईम असेल किंवा पुढचं वैमनस्य असेल, मग पिढ्यानपिढ्या काही वैमनस्य चालतं, तर हे आपल्याला तिथल्या तिथे थांबवता येतील. त्याचबरोबर ग्रासरूट लेवलला ही जी ताकद आहे ती दिलेली आहे, त्याच्यामुळं गावातलं पण एकता आणि युनिटी जी आपण म्हणतो तर ती अबाधित राहते. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हटलं सर की सरकार किंवा ज्युडिशरीवर जो केसेसचा आणि वेगवेगळ्या खटल्यांचा जो एक बोजा आलेला आहे तर तो आपल्याला ह्या अशा प्रयत्नांतून कमी करता येतो. मग हे त्यांना उत्तर दिलं. मग त्यांना ते जाणवलं की बाबा यांनी ओव्हरऑल दिलेलं आहे. त्यांनी आता मला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता, असं इंटरव्ह्यूला तुमच्याबरोबर 100% होणार. आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून बाहेर निघायचं आहे सेफली. आणि तेच आहे का आपल्याला बॅलन्स ऑफ जजमेंट तो घेता आला पाहिजे का, हे उत्तर आहे बाबा, हे समर्पक आहे एक. आणि तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाताय तर तुम्ही हे लक्षात घ्या का आपण ऑफिसरसारखं असलं पाहिजे. ठीक आहे, आपली विचारशैली तशी असली पाहिजे. आणि जेव्हा आपण याचं वाचन करणारे, करंट अफेअर्स बघणारे, वेगवेगळे पुस्तकं वाचणारे, तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करणारे, मॉक इंटरव्ह्यू देणारे, तेव्हा हे तुमचं उभं राहतं. ठीक आहे, पण प्रत्येक विषयाबाबतची थोडीशी माहिती आपल्याला असावी. मग व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट. ते व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर मेनली इथे येतं की कुठलाही पण कॅन्डिडेट गेला तर त्याला कुठला तरी एक क्वेश्चन विचारला जाणार आहे, तो कॅन्डिडेट त्याच्यावर काहीतरी भाष्य करणार आहे किंवा एक तर म्हणणार आहे मला माहिती किंवा नाही माहिती. पण एखादा त्यातले जर एक कॅन्डिडेट असेल जो जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल, काय आकडेवारी सांगत असेल, कारण आता व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट कुठून येणार आहे, तुम्ही आकडेवारी त्याच्यात उल्लेख करताय का? कारण मला एक इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला होता म्हणे भारतात इनइक्वॅलिटी वाढते का? तर नुकताच ऑक्सफॅमचा रिपोर्ट रिलीज झाला होता. मग मी म्हटलं की येस सर, नुकताच रिलीज झालेल्या ऑक्सफॅम रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे का भारतात आणि जागतिक लेवललाच इनइक्वॅलिटी किंवा असमानता वाढत आहे आणि कोविडनंतर तर तिची तीव्रता अजून अधिक झालेली आहे. मग सरांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला, मग याच्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार काही करते का? मग मी म्हटलं हो नक्कीच. मी महाराष्ट्र सरकारच्या 4-5 स्कीम्स त्यांना सांगितल्या, भारत सरकारच्या 4-5 स्कीम्स सांगितल्या. म्हटलं याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. म्हणजे याच्यातून काय कळतं की आपण जे उत्तर देतोय तर मोघम बोलत नाही, आपण प्रत्येक उत्तराला एक जस्टिफिकेशन देतोय किंवा त्याला जस्टिफाय करतोय.
सेम मला शिंदे सरांनी एक क्वेश्चन विचारला होता की तुम्हाला मी 2 टॉपिक देतो त्याच्यातलं एक निवडून त्याला जस्टिफाय करा. त्यांनी सांगितलं होतं नॅशनलायझेशन की नॅशनलिझम की ग्लोबलायझेशन. आणि मग मला म्हणे की परत सांगितलं त्यांनी की एकच निवडा आणि त्याच्यावर बोला. मग मी नॅशनलिझम त्याच्यातून निवडलं होतं आणि त्याच्यावर भाष्य केलं होतं का आपलं इंटरनॅशनल पॉलिटिक्स कसं चालतं, कशा त्या गोष्टी होतात. ठीक आहे, मग ह्या गोष्टी हे व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्टने येतं. अजून याच्यातलं एक डायमेन्शन जर बघितलं तुम्ही तर हॉबीचं, कारण प्रत्येक पॅनल त्यांच्याकडं जे गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे एक क्रायटेरिया आहे तुमचा हॉबीचा. मग त्या हॉबीमध्ये ते काय करतात, आपल्याला विचारतात का तुमची हॉबी काय. मग आपणच एखादी कुठली तरी सांगतो. मग कोण म्हणतं मी बॅडमिंटन प्लेयर, मला बॅडमिंटन आवडतं, मला क्रिकेट खेळायला आवडतं, कोणी म्हणतं गाणे म्हणायला आवडतं, कोणी म्हणतं वॉचिंग मूव्हीज. ठीक आहे, वॉचिंग मूव्हीज तर 90% जनता तेच सांगते. तर मग हेच करा की हॉबी पण सांगताना टू द पॉईंट आपल्याला सांगता येत असेल. खूप लोकांचं आपल्याला माहितीच आहे का खूप लोकांची हॉबीज डेव्हलप झालेली नसती. स्पर्धा परीक्षांमध्ये मेनली तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो का आपल्याला एक आवड म्हणून आपण काहीतरी करतो, पण एकदम प्रॉपर अशी हॉबी म्हणून डेव्हलप झालेली आपल्याला पण माहिती नसतं. पण ह्या दरम्यानच्या काळात तुम्हाला जी गोष्ट आवडते तिच्याबाबतची इन्फॉर्मेशन घ्या, ती करून बघा. ठीक आहे, काही लोक जॉगिंग करतात, काही लोक वॉकिंग करतात, बॅडमिंटन, वॉचिंग कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी, ह्या अशा गोष्टी करतात. ठीक आहे, तर मग त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यातून काय कळतं, आपणच उत्तर देतोय. मग ते आपल्याला पुढचा प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं, मग एखादं गाणं म्हणून दाखवा. ह्या सिंगरची इन्फॉर्मेशन माहिती का. मग कोणी म्हणतं नाटकात काम करायला आवडतं. ठीक आहे, हे नाटकं तुम्ही बघितलेले का. कोणी म्हणतं पुस्तकं वाचायला आवडतं, मग मागचे 5 वाचलेले पुस्तकं सांगा. मग त्याच्यातलं एखादं पुस्तक त्यांनी जर वाचलेलं असलं तर त्याचा क्रक्स आपल्याला विचारतात. तर हे लक्षात घ्या. मग हे आपल्याला आपण जी गोष्ट देतोय त्याच्यात आपल्याला डेप्थ ऑफ इंटरेस्ट, आपल्याला खरंच आवड आहे का, ही इथं तुमची चेक केली जाते. ठीक आहे, पुढे जर बघितलं तर महत्त्वाच्या आपल्याला काही क्वालिटीज ज्या आल्या पाहिजे आणि ज्या मला असं वाटतं की माझे इंटरव्ह्यूचे मार्क्स त्याच्यामुळे वाढून जातात. सोशल कोहेजन अँड लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय. हे सोशल कोहेजन काय की समाजाबाबतची तुमची संवेदनशीलता. ठीक आहे, समाजाबाबत तुम्ही किती जागरूक आहात. मग तुमच्या प्रत्येक उत्तरात किंवा जेवढे उत्तरात तुम्हाला चान्स मिळेल तिथं जर तुम्हाला समाजाचे हे विविध अंग तुम्हाला सांगता आले, सामाजिक समस्यांची तुम्हाला जाण पाहिजे. ठीक आहे, सध्या असलेले महिलांची इश्यूज काय, दिव्यांग बांधवांची इश्यूज काय आहेत, आपल्याकडं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आहेत त्यांचे काय आहेत, ओल्ड एजचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तरुणांचे सध्याचे प्रॉब्लेम काय. आपण मागच्या वेळी खूप इंटरव्ह्यू कॅन्डिडेट्सला प्रश्न विचारला की MPSCचे खूप आंदोलनं चालू आहे म्हणे, MPSC संघटना वेगवेगळे आंदोलनं करतात म्हणे हे मुलं. तर मग काय आहे तरुणांचे प्रॉब्लेम्स असे विचारले आणि काही मुलांना तेच सांगता नाही आले. म्हणजे 28-30 मार्क पाडणाऱ्या कॅन्डिडेट्स बरोबर जेव्हा मी बोललो ना तर त्यांना पॅनलनी मार्क्स कमी नाही दिले. यांच्याकडून ब्लंडर झालेले आहेत की आपल्याला जेव्हा आपल्या ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट्स विचारले जातात जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला कमी मार्क्स मिळणार आहे. जर तुम्ही हॉबी एखादी सांगताय त्या हॉबी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्हाला जर उत्तर नाही आले तर तुम्हाला मार्क्स कमी मिळणार आहे. तुम्हाला जर तुम्ही ज्या पदांसाठीची तयारी करताय त्या पदांबाबतची इन्फॉर्मेशन नसेल, तुम्ही सांगताय की सर मला DYSP माझा फर्स्ट प्रिफरन्स आहे आणि सिक्युरिटी रिलेटेड किंवा DYSP रिलेटेड पोलिसिंग रिलेटेड विचारलं तर आपल्याला येत नाही. तर मग ह्या गोष्टी तिथं आपल्याला जाणवतात. सो हे सोशल कोहेशन अँड लिडरशिप डेव्हलपमेंट. मग लिडरशिप पण आपल्याला वागण्यातून बोलण्यातून आपली दिसली पाहिजे. हे तर आपण पुढं बघणारच. एका केस स्टडीचा जो एक मुद्दा आहे, केस स्टडी आपल्याला दिली जाते, तर ही केस स्टडीचा इथं येतं का लिडरशिप तुम्ही त्या केस स्टडीमध्ये कशी दाखवणार आहे. सपोज आता सध्या जागोजागी पुराची परिस्थिती असती किंवा एखादं डिझॅस्टर तिथं होतं. आता नागपूरला तुम्ही बघितलं असेल की सध्या 2-3 दिवसापूर्वी पावसाच्या पाण्याने तिथं पूर सदृश्य परिस्थिती झाली. मग तिथं करायचं काय. मग तुम्हाला जर म्हटलं तुम्ही तिथं प्रशासनात अधिकारी आहात आणि तुम्हाला अशा डिझास्टर ठिकाणी तुम्ही जर तिथं नेमलेले असाल तर तुम्ही काय काय करणार. मग आपले टू द पॉईंट आपण लिडरशिप आपली दाखवणं तिथं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं आल्या पाहिजे. ठीक आहे, मग लोकलची मदत आपण घेणार आहे, लोकल तिथले जे लोक आहेत त्यांची मदत घेणार आहे. आपली जी टीम आहे त्यांचं मॉरल अपलिफ्टमेंट कसं करणार आहे. तिथं आपण सतर्क यंत्रणा जी आपल्याला आहे ती उभी करणं आहे. SDRF NDRF टीम तुम्हाला उभी करणं आहे. ठीक आहे, हेल्पलाईन प्रोव्हाइड करणं आहे. जे लोक अडकलेले त्यांना तुम्हाला बाहेर काढणं आहे. हा प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्हाला रेडी करणे आहे. खूप वेळा एखाद्या डिझॅस्टरमध्ये काय होतं, जे कर्मचारी काम करत असतात तर 1-1.5-2 दिवस हे किती दिवस ते अभियान चालेल, ते मिशन चालेल माहिती नसतं. मग त्यांची कुठंतरी ती एनर्जी डाऊन होती, त्यांचं मॉरल डाऊन होऊन जातं. पण मग हे लीडरचं काम आहे का त्यांचं मॉरल अपलिफ्टमेंट कसं करायचं.
मग त्याच्यातून होणारी रोगराई नंतर तुम्हाला टाळायची आहे, महामारी टाळायची आहे, की हेल्थच्या फॅसिलिटीज त्यांना द्यायच्या आहे, मग काही लोकांचं विस्थापन होणार आहे, त्यांना आपण रिहॅबिलिट कसं करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची तर त्या प्रॉपर सगळ्या डायमेन्शनने तुम्हाला त्याची तयारी करणं आवश्यक पडतं. मग हे कुठं येणार, लिडरशिप डेव्हलपमेंट आणि सोशल कोहेजनचं मी सांगितलं की प्रत्येक संवेदनशील मुद्दा समाजामधला याच्याबाबतचा आपल्याला माहिती असो. मला दोन्ही वर्षी कास्ट बेस्ड रिझर्वेशन आणि कास्ट सिस्टीमवर क्वेश्चन आला. म्हणजे काय आहे की आपल्याला ह्याबाबतचं मत आपलं रेडी पाहिजे. युनिफॉर्म सिव्हिल कोडवर खूप लोकांना प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्राच्या भारताच्या 5 सामाजिक समस्या विचारल्या जातात. ठीक आहे, मग आपण प्रायोरिटीने काय सांगणार आहे. महिलांचे 5 ॲक्ट्स विचारले जातात. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी भाष्य करायला सांगतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता आकडेवारी, सपोज महिलांचं बिल आलेलं आहे तर मग आत्ता सध्या लोकसभेत विधानसभेत किती महिला सीट्स आहेत. ठीक आहे, हे बिल पास झाल्यानंतर काय होणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याच्यातून येणारे परत मुद्दे की स्थानिक स्वराज्य संस्थेत मग महिलांना आरक्षण महाराष्ट्रासारख्या प्रोग्रेसिव्ह स्टेटने 50% दिलेलं आहे, पण इथं सरपंचपतीसारखी मग कन्सेप्ट आली. मग ही सरपंचपती कन्सेप्ट काय आहे, तर त्या दिवशी जेव्हा संसदेत हे मांडलं गेलं बिल तर तिथं तीच चर्चा झाली का जसं स्थानिक स्वराज्य संस्थेत झालं तसं वरती झालं नाही पाहिजे, खासदारपती आमदारपती अशी कन्सेप्ट आली नाही पाहिजे. तर मग आपल्याला ॲक्च्युअल विमेन एम्पॉवरमेंट काय हे माहिती करून घेतलं पाहिजे. तुम्हाला विचारलं जाईल की महिला सक्षमीकरण म्हणजे काय. एक तर तुम्ही पाहिलं असेल ज्या ट्रान्सक्रिप्ट आपण बघतो, सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्यातला फरक विचारला जातो. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय करणार, मेनली फिमेल कॅन्डिडेट्सला तर विचारला जातो, पण मला 2020च्या इंटरव्ह्यूला शिंदे सरांच्या पॅनलमधले IAS ऑफिसरने विचारला व्हॉट इज विमेन एम्पॉवरमेंट फॉर यू. मग मी त्याचं उत्तर ॲक्च्युली मी जेव्हा माझ्या फ्रेंड आहेत सोनल शाह मॅडम, त्या व्हिडिओ झालेल्या आहेत तर त्यांच्याबरोबर तयारी करताना मी त्यांच्याकडून ती तयारी करून घेत होतो, पण ते उत्तर मला कामाला आलं. मग ते आपल्याला ह्या अशा गोष्टी बनवून ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, वरच्या गप्पा गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला जर ॲव्हरेज मार्क्सपासून वरती एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क्स जायचं असेल ना, जर तुम्हाला विचारणार तुम्ही प्रशासनात येऊन काय करणार आहे, तर हे लक्षात घ्या की आपल्याला करायचं काय आहे की फक्त हे नाही बोलायचं मी विमेन एम्पॉवरमेंट करणार आहे. विमेन एम्पॉवरमेंटमध्ये आपण काय करणार हे सांगितलं पाहिजे. मी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करणार हे अपेक्षित नाही. डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करणार आहे. आता वाघ सरांचा ते एक प्रश्न असतोच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यासाठी काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची डेफिनेशन सांगा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही प्रशासनात कसं वापरणार. मग आपल्याकडे 5-6 मुद्दे पाहिजे त्याचे. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोजगारासाठी मारक आहे का असा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. G20, आता G20ची भारताला प्रेसिडेन्सी मिळाली होती. मग आपल्याला विचारलं जाणार याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा आणि तुमचं ओपिनियन सांगा. भारत महाशक्ती होऊ शकतो का याचा आपल्याला प्रश्न विचारला जाणार. मग हे उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. भारताचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय. ठीक आहे, भारताचं आता भारत इंडिया या नावावरनं चाललेलं आहे, तर आपल्याला ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन पण माहिती पाहिजे, याच्या मागचं कारण पण माहिती पाहिजे. सपोज असं होतं आहे तर हे चुकीचं आहे का बरोबर आहे. ठीक आहे, जसं देशाचं नावच आहे तसंच आपण पाहिलं जिल्ह्यांच्या नावांच्या बदलीचा विषय चालू असतो. ठीक आहे, मग ह्या गोष्टींची आपल्याला सगळं हे उत्तर पहिलेच मग तुमच्या नोटबुकमध्ये प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात हे सगळं आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी. बघा, बौद्धिकरित्या तर आपण सगळे हुशारच असतो म्हणूनच इंटरव्ह्यू लेवलपर्यंत पोहोचतो. आपले प्रिलिम्स आणि मेन्स थ्रू आपली तिथं गोष्टी त्या होतातच. मग काही क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला विचारले जातात इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटीबाबतच की आपण खरंच जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते चांगल्या रीतीने केलेलं का. मेनली इंजिनियर लोकांचा प्रॉब्लेम होऊन जातो. सर्रास मुलं सांगतात सर माझं 2012-13ला इंजिनिअरिंग झालेलं आहे मला आता आठवत नाही. तर ते काय आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. कारण त्यांना अपेक्षित आहे का तुम्ही जर ग्रॅज्युएशन ज्या फील्डमध्ये करता त्याबाबतची तुम्हाला माहिती असावी, तयारी करायची आहे. कारण एक जो क्रायटेरिया मला आत्तापर्यंत कळलेला आहे, ईच अँड एव्हरी पॅनल आस्क यू क्वेश्चन अबाउट युअर ग्रॅज्युएशन. सो तुमचं जे पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल त्याला तुम्हाला टाळता येणार नाही. मग हेच ना, जे मार्क्स कमी पडतात तर त्याच्यामुळेच पडतात कमी. म्हणून आपल्याला जे पण आहे आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबत सगळं माहिती पाहिजे. मला कधीच इंटरव्ह्यूला क्वेश्चन एकदम फॅक्च्युअल गेले नाही का, तर पहिले 1-2 उत्तरानंतरच त्यांना कळून जातं की, आणि ज्यांना एक्स्ट्रा मार्क आले माझे स्टुडंट्स पण ज्यांना 70-68 मार्क आले त्यांचं पण मी पाहिलं ना तर खूप फॅक्च्युअलकडे गेले नाही का, कारण पॅनल पण आहे ना बोर होऊन जातं. आता मी काही जागी मॉक इंटरव्ह्यूज घेतले तर तेच होतं. मी तुम्हाला स्वतःची माझी सिच्युएशन सांगतो. जेव्हा आपण मॉक इंटरव्ह्यूज घेत असतो 2-3 कॅन्डिडेट झाल्यानंतर आहे ना कुठेतरी तो एक आपल्याला लिथार्जी येऊन जाते. त्या पॅनलला पण वाटतं की अरे हाच क्वेश्चन विचारायचा. पण ह्या 3-4 मुलांनंतर जर एक जरी स्पार्क असलेला मुलगा जर आपल्या समोर आला किंवा मुलगी आली तर मग आपल्याला लगेच कळतं का रे ह्या कॅन्डिडेटमध्ये काहीतरी आहे. मग त्याला असेसमेंट त्याची ना वरच्या लेवलला होती. सो आपल्याला तसं करायचं आहे की आपली असेसमेंटच वरच्या लेवलला होऊ द्या.
आमचा बारच आहे असं त्यांना दाखवून द्यायचं आपण पहिल्या 1 2 3 उत्तरांतच. आणि मग कारण तेवढं कॉन्फिडेंटली आपण बोलत असो, आपले जर तसे जे व्होकॅब्युलरी आहे किंवा शब्द आहेत ते जर प्रॉपर गेले, त्याच्यात जर आपल्याला सामाजिक भान आहे हे कळालं, लिडरशिप क्वालिटी कळाली, आपल्याला ह्याबाबत जागरूकता ही जर कळाली, तर आपली इंटेलेक्च्युअल लेवल तिथं हाय होऊन जाणार आहे. आणि मॉरल इंटिग्रिटी खूप वेळा तुम्हाला मॉरल इंटिग्रिटी इंटरव्ह्यूला चेक केली जाते, कारण तो एक मेन मुद्दा आहे ना. आज प्रशासनात जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या आपल्याला अधिकारी हे काही तर प्रोबेशनरी ऑफिसर्सच भ्रष्टाचार करताना दिसतात. तर मग आपल्याला अधिकारी पण कसा बनायचं आहे. तर खूप वेळा शिंदे सरांचा एक फेवरेट क्वेश्चन आहे की आम्हाला माहिती आहे तुम्ही प्रशासनात भ्रष्टाचार करायला येत आहेत, आणि इथंच थांबून जातात सर. मग मुलाला असं वाटतं सर माझ्यावर अटॅक करताय सर, असं बोलूच कसं शकतात, पण तसं नाही, त्यांनी क्वेश्चन पोज केलेला आहे. मग हा अटॅकिंग क्वेश्चन म्हणून घ्यायचं नाही, याला आपल्याला डिफेंड करायचं आहे, आणि ते पण एकदम कन्व्हिक्शननी डिफेंड करायचं आहे की नाही सर, आर्थिक मुद्दा किंवा आर्थिक ज्या बाबी आहेत तर त्या माझ्यासाठी दुय्यम आहेत. प्रशासनात आपलं प्रत्येकाचं एक कारण आहे, त्याच्यासाठी आपण येतोय. मग व्यापक स्तरावर काम करण्यासाठी असेल किंवा इतर कोणाला काही सामाजिक प्रश्नांना त्याच्यात कंट्रीब्यूट करायचं असेल, त्याच्यासाठी प्रत्येकाचं आपलं उत्तर वेगवेगळं असणार आहे. तर ते मग सांगणं तिथं गरजेचं आहे. खूप वेळा ते म्हणणार पण नाही तुम्हाला की हा आम्हाला माहिती आहे तुम्ही भ्रष्टाचार करणार, याच्यावर तुमचं मत काय. जेव्हा ते असं काहीतरी क्वेश्चन किंवा एखादी स्टेटमेंट देतं, आपल्याला तिथं बोलणं गरजेचं आहे, आपल्याला ती डिफेंड करणं गरजेचं आहे. आणि ते कधीच असं हे करत नाही, कारण त्यांना तुम्ही कॅन्डिडेट म्हणून माहितीच नसतं ना. त्या 20-25 मिनटात आपल्याला स्वतःला आपली स्वतःची मार्केटिंग करायची असते, ठीक आहे. कारण त्यांच्यासाठी तर आपण एक कॅन्डिडेट म्हणून गेलेलो असतो ना, आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे. 20-25 मिनटात तुम्ही स्वतःला किती सेल करू शकता, मार्केटिंग किती करू शकता चांगल्या पद्धतीने, ती आपल्याला करायची, कारण त्या लोकांना आपल्याला त्या 20-25 मिनटातच खुश करायचं आहे. माझा इंटरव्ह्यू वाघ सरांचा 25 मिनटं झाला होता, शिंदे सरांकडे 20 मिनटं झाला होता. आणि खूप जर बघितलं ना, खूप कमी प्रश्न मला विचारण्यात आले. तर हे कशामुळं होतं आहे, तर जेव्हा मला क्वेश्चन पोज केला जातो तर मीच खूप वेळ बोलत असतो आणि मी सगळे डायमेन्शन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर ही गोष्ट मग तिथं आली. आणि मग हे आपल्याला कळतं की जेव्हा उत्तरं पण द्यायचे तर ते मॉरल इंटिग्रिटीचे पण क्वेश्चन आपल्याला. शिंदे सरांचा अजून एक प्रश्न काय असतो की तुम्ही स्वतःला ऑनेस्ट मानता का, ठीक आहे. मग जर स्वतःला ऑनेस्ट मानत असाल तर 0 ते 10च्या स्केलमध्ये स्वतःला मार्क्स द्या. मग इथं उत्तर आपण काय देणार आहे, तर हे जे ट्रान्सक्रिप्टमधले क्वेश्चन आहे तर हे करून ठेवा, ठीक आहे. तुम्हाला कधी कधी केस स्टडीमधून तुमची मॉरल इंटिग्रिटी चेक केलं जाईल की तुमच्याकडे अशी अशी व्यक्ती येते आहे आणि तिच्याकडे 2 कागदपत्र नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे का ती जेन्युइन आहे, मग तुम्ही करणार काय, ठीक आहे. मग अशा गोष्टींचे उत्तर, याच्यात कायद्याची भाषा आपण बोलतोय का, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आपण तिथं आणतोय का, ह्या गोष्टी तिथं आल्या पाहिजे, ठीक आहे. तर हे गरजेचं आपल्याला दिसतं. आता महत्त्वाचं बघा, मी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या का आपल्याला इंटरव्ह्यूसाठी काय काय गरजेचं आहे आणि ह्या लेवलने आपल्याला तयारी करायची आहे, ठीक आहे. म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडतो की इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे नेमकी काय करायची, म्हणून हे सेशन आहे की आपल्याला कळावं की नेमकी कुठल्या कुठल्या अँगलने आपल्याला ती तयारी करायची. बघा याच्यासाठी मग प्लॅन ऑफ ॲक्शन महत्त्वाचा ठरतो. आता खूप लोक तुम्ही तयारी करत असाल, खूप लोकांना ना हा समुद्र दिसतो की इंटरव्ह्यू म्हणजे समुद्र आहे, आपल्याला काही कळतच नाही करायचं काय. पण प्लॅन ऑफ ॲक्शन आपल्याला एक डिफाईन करता येतो. मेनली बघा सुरुवात कुठून करायची, का जी प्रोफाईल आपण MPSCची भरून दिलेली आहे, जी त्यांच्या समोर असते, तर त्याच्यातल्या प्रत्येक कीवर्डवर काम करा. तुमचं ग्रॅज्युएशनचा मेनली टेबल त्यांच्यासमोर असतं. आपले नाव आणि ते तर नसतातच, पण ग्रॅज्युएशनचा टेबल, मग ग्रॅज्युएशन तुमचं कुठून झालं, तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या 12वीच्या जिथून 12वी झाली त्या कॉलेजचं नाव, तुमचं डिग्रीचं PGचं, जर कोणी पुढचं हायर एज्युकेशन घेतलेलं असलं तर त्याचं नाव, काहींचा वर्क एक्सपिरियन्स असतो त्याचं काम, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, मग डिग्री कशात घेतली त्याच्याबाबतची इन्फॉर्मेशन, कोणाच्या शाळेत काहीतरी एखाद्या महान व्यक्तीचं नाव असतं किंवा एखाद्या फेमस पर्सनॅलिटीचं नाव असतं, तर मग त्याच्याबाबतची इन्फॉर्मेशन, ठीक आहे. मग रामानंद विद्यापीठ असेल तर मग आपल्याला ते माहिती पाहिजे. विवेकानंद नाव असेल तर विवेकानंदांबाबतचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माहिती पाहिजे, ठीक आहे. तर ह्या प्लॅन ऑफ ॲक्शन काय, मग आपली प्रोफाईल, तिथून आपल्याला सुरुवात करणे. दुसरं आहे का, आपण आपला ॲड्रेस दिलेला असतो, आपल्याला ते विचारतात, पण पहिला दुसराच प्रश्न असतो की कुठून आलात, मग जिल्हा, मग आपल्या जिल्ह्याची माहिती, मग वरतून चालू करा. भारताची माहिती, महाराष्ट्राची माहिती, जिल्ह्याची माहिती, आपल्या तालुक्याची माहिती आणि गावाची माहिती. कधी कधी एखादा पॅनलिस्ट आपल्या गावाजवळचा किंवा आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या जिल्ह्याचा असेल, त्याला सगळी माहिती असेल तर तो त्या लेवलला आपल्याला असेस करू शकतो. तर ते आपल्याला चेक करणं गरजेचं ठरतं. मग बघा प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये जर बघितलं तर मी महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं की प्रोफाईल, ठीक आहे. आपल्याला प्रोफाईल रिलेटेड गोष्टी चेक करणं किंवा बघणं गरजेचं ठरतं. त्या प्रोफाईल इज युअर गायडिंग थिंग, ठीक आहे. का प्रोफाईलवर आपण जे जे दिलेलं आहे ते सगळं करायचं. म्हणजे तुम्ही शिंदे सरांचा आणि वाघ सरांचा जर प्रश्न पाहिला असेल तर ते काय म्हणतात की हा फोटो आणि तुम्ही याच्यात फरक काय,
मग त्याचं उत्तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. मग काही लोकांनी दाढी ठेवलेली असती, इंटरव्ह्यूला जाताना ठेवत नाही, मग ते विचारतात की इथं दाढी आहे तिथं नाही, मग इंटरव्ह्यूला दाढी करूनच का आलात, ठीक आहे. मग आपल्याला काही उत्तर आपले गेले पाहिजे तसे. कसं हा फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा इंटरव्ह्यू आहे आणि इथं फॉर्मल ड्रेसिंग असणं गरजेचं आहे आणि इट इज अ पार्ट ऑफ डिसिप्लिन, ठीक आहे. अशा गोष्टी काय आल्या पाहिजे. मग ते म्हणतील फोटोमध्ये का नाही, मग तुमचे काय जे कारण असतील ते सांगायचं. माझ्याकडे एक कॅन्डिडेट आला होता, त्याचा इश्यू होता, तो म्हणे सर की माझ्याकडे वेळच नव्हता, घाईगडबडीत मी माझा जो मोबाईलमधला एक फोटो होता तोच प्रिंटिंगला दिला आणि त्याचे फोटो काढले. म्हटलं हे जेन्युअनली कारण सांग ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ना, अपडेट करून घेता येईल फोटो, ह्या त्या गोष्टी ते आपल्याला सांगतात की शिंदे सर म्हणतात अपडेट करून घे मग फोटो आता प्रोफाईलला. तर हे काय आहे की हलकं फुलकं आपलं डिस्कशन त्यांच्याबरोबर होऊन जातं. तर ते लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशनचं तुम्ही सांगितलं, याला तुम्हाला ऑप्शन नाही आहे. दिस इज द मस्ट थिंग यू शुड नो, ठीक आहे. प्लॅन बी, ठीक आहे. आता महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं तर प्लॅन बीवर सर्रास प्रश्न विचारले जातात. प्लॅन बी आपल्याला विचारतात, आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. खूप असं याच्यात राहू नका की सर नाही माझ्याकडं ऑलरेडी मला मुख्यला जास्त मार्क्स आहे आणि मला पद तर मिळणारच आहे, सो माझा प्लॅन बी नाही, असं काही नाही. त्यांना तुमच्याकडून प्लॅन बी काहीतरी अपेक्षित आहे, कारण कोणी काही सांगू शकत नाही. जे अधिकारी आहेत ऑलरेडी, आता माझ्याकडं खूप सारे ऑलरेडी पोस्ट होल्डर 2020-21चे आणि वेगवेगळ्या कंबाईन आणि बाकीच्या एक्झामचे मुलं आहेत जे इंटरव्ह्यूसाठी गायडन्स घेत आहे. तर मग त्यांना प्लॅन बीची तशी आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहोत. काही लोक जे प्रायव्हेटमध्ये ऑलरेडी काम करत असतील आणि त्यांचा जर इंटरव्ह्यूसाठी कॉल येत असेल तर मग आपल्याला सांगतील प्लॅन बी की सर मी ऑलरेडी वर्किंग आहे इथं, फक्त मग तुम्हाला तुमच्या त्या इन्स्टिट्यूशनचं सगळं करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचं महत्त्वाचं हॉबीचं मी तुम्हाला सांगितलंच की हॉबी ही तुम्हाला प्रत्येक पॅनल विचारतोय. मग हॉबी आपल्याला ह्या दरम्यानच्या काळात काही बनवता आली तर ती बनवून घ्या आणि आपल्याला प्रॉपर त्याच्याबाबतचं हे करता येईल, ठीक आहे. हॉबीचे क्वेश्चन्स टाळू नका, कारण बघा हॉबीचा क्वेश्चन आहे का जो आपल्याला ते विचारतात. जर इंटरव्ह्यू आपल्या फील्डमध्ये झाला तर बेस्ट असतो. काही एखादी गोष्ट आपण सांगितलेली आणि त्याच्या रिलेटेडच क्वेश्चन गेले तर मग बेस्ट होतं. कधी कधी काही मुलं म्हणतात का सर हॉबीच नाही आणि हॉबी सांगून कुठं आपण हे करायचं, तर मग ते म्हणतात की हॉबीच नाही सर आमची. मग पॅनल काय करणार, त्याच्यावर तुम्हाला ग्रिल नाही करणार आहे, पण ते एखादं वेगळा काहीतरी क्वेश्चन विचारतील. मग एखादा पॉलिटिक्सवर विचारतील, एखादा इंटरनॅशनल रिलेशनवर विचारतील, एखादा पदांचाच किचकट एखादा टेक्निकल क्वेश्चन विचारतील, म्हणजे ज्याची आपलं प्रिपरेशन नसतं. मग तिथं आपण अडचणीत येऊ शकतो. पण मग इंटरव्ह्यूचं बेस्ट हेच काय होतं का हॉबी आपण पहिलेच प्रिपेअर करू शकतो, त्याच्या अनुषंगाने सगळे क्वेश्चन करू शकतो. तर हेच जर आपण केलं तर आपल्यासाठी बेस्ट ठरून जाईल. सो हे लक्षात घ्या, हॉबी आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढचं मी जे सांगितलं, मला कधी डिस्ट्रिक्ट रिलेटेड, तुमची लोकसंख्या किती, तुमचा जिल्हा काय, हे क्वेश्चन नाही आले, पण तयारी मी करून गेलेलो होतो. कारण आपल्याला माहिती आहे ना कुठला पॅनल कुठून क्वेश्चन चालू करेल. डॉक्टर अभय वाघ सरांचं ह्यावेळेचं पॅनल होतं. सरांचे पहिलाच दिवस मी तुम्हाला सांगितलं 14 फेब्रुवारीला माझ्या पहिले 15 कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू झालेला, मी 16 होतं, माझ्या नंतरचा 17वा शेवटचा कॅन्डिडेट होता. तर ते 15 जणांचा एक्सपिरियन्स सरांच्या बाबत थोडासा असा होता की सर काही पण क्वेश्चन्स विचारतायत, ठीक आहे. तर मग आपल्याला काय पाहिजे, सरांचा पहिला प्रश्न असायचा की ग्रॅज्युएशन कशात झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन कशात झालं, आणि तिसरा प्रश्न असायचा कुठून आला. जिल्हा सांगितला की सरला हे जिल्ह्याच्या बाबत विचारायचे. मग आपल्याला माहिती आहे का अभय वाघ सर डिस्ट्रिक्टवर विचारतात, किंवा शिंदे सरांचे पण काही क्वेश्चन जातात. निंबाळकर सर तर आता रिटायर झाले, पण आता तुम्ही ही पण लेवलला तयारी करा की नवीन जर अध्यक्ष MPSCला मिळाले तर ते कुठल्या अनुषंगाने क्वेश्चन्स विचारतील. मग प्रत्येक पॅनलचा एक थोडासा डिटेलिंग स्टडी आपल्याला गरजेचा आहे. मग त्यांच्या ट्रान्स्क्रिप्टमधून आपल्याला ही गोष्ट बऱ्यापैकी समजते, ठीक आहे. पुढचं आहे पोस्ट प्रिफरन्स. पोस्ट प्रिफरन्स काय आहे की तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुमचे पदांबाबतची तुम्हाला इन्फॉर्मेशन. आता मी काही मॉक इंटरव्ह्यू घेतले तर खूप मुलं काय करतात, पदांचा क्रम विचारला की म्हणतात DC, DYSP, CO असं. तर आपला डिसिप्लिन बोलण्यातून दिसला पाहिजे. फुल फॉर्म घ्या, ठीक आहे. मग तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणायचं, डेप्युटी कलेक्टर म्हणा, उपजिल्हाधिकारी म्हणा, ठीक आहे. डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हे आपण घेणं अपेक्षित आहे तिथं. COचं चीफ ऑफिसर असेल, चीफ ऑफिसर नाव घ्या. आणि पहिले 5 पदं तुम्ही करणं आवश्यक आहे. त्यांच्या कार्य काय आहेत, त्यांच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, हे करणं गरजेचं आहे. त्या पदं जे आपण सांगतोय तर त्यांची हायरार्की, त्या ऑफिसमधली हायरार्की, ठीक आहे, ती माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि परत एक प्रश्न विचारला जातो का शेवटचं पद काय. आता निंबाळकर सर ते विचारायचे. आता हे कोणी पॅनलमधले विचारेल का नाही माहिती नाही, पण करून ठेवणं की आपण जी प्राधान्यक्रम दिलेला आहे त्याच्यातलं शेवटचं पद कुठलं, मग शेवटचं का, तर त्याचं पण एक कारण करून ठेवायचं. कसं आहे, कुठल्याही गोष्टीवर आपण प्रिपेअर्ड पाहिजे. म्हणून ट्रान्स्क्रिप्ट्स आणि आपली प्रोफाईल ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पुढचं करंट अफेअर्स. बघा
आत्ता मी तुम्हाला सांगितलं की महिला आरक्षणाचं आत्ताचा जो मुद्दा आहे तो करंट अफेअर्समध्ये, खालिस्तानचा आहे, कॅनडाचा मुद्दा, इंटरनॅशनल लेवलचा आहे, तुम्हाला वाटेल का कशाला करायचं, पण आपल्याला सगळं माहिती पाहिजे. आपल्या देशासाठी इंटरनॅशनल लेवलला आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा चर्चेला जाणारा आत्ता सध्याचा हा टॉपिक आहे G20ची महत्त्वाची आपली झाली. सध्या गणपतीचे जेव्हा आपण बसवले त्या दिवशी नवीन संसद भवनात आपल्या सगळ्या खासदारांनी प्रवेश केला. मग त्याची सगळी माहिती, मग हे असावं का, मग महिला आरक्षण आल्यानंतर सीट्स वाढवावे का, महाराष्ट्राच्या बाबत पॉलिटिक्सच्या बाबत सध्या केसेस चालू आहे. ठीक आहे, आता सध्या विधानसभा अध्यक्ष किंवा सुप्रीम कोर्टमध्ये ह्या चालू आहेत गोष्टी. तर यांच्याबाबतचं आपलं भाष्य, जर पॉलिटिकल सायन्स तुमचा ग्रॅज्युएशन PGला जर सब्जेक्ट असेल तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तसं. ठीक आहे, आता माझ्याकडे काही स्टुडंट्स हे पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन PG केलेलं आहे. तर जेव्हा यांना प्रश्न विचारला जातो ते सर्वसामान्य मुलांसारखंच उत्तर देतात. तर तुमच्याकडून अपेक्षा जास्त आहे. जेव्हा मी सोशॉलॉजी माझा जर सब्जेक्ट आहे, मला जर त्यांनी कास्ट बेस्ड रिझर्वेशन महिलांचे प्रॉब्लेम्स विचारले तर मला इनडेप्थ त्याच्याबाबत प्रॉपर स्ट्रक्चरली ती गोष्ट माहिती पाहिजे. तसंच तुमच्याबाबत आहे का मेकॅनिक्सच्या स्टुडंटला मेकॅनिकल ज्याचं झालेलं आहे इंजिनिअरिंग, त्याला जेव्हा हे विचारले जाणार आहे की सध्या इंडस्ट्री किंवा मशीन्सची काय चाललं आहे बाबा, AIचं तुम्हाला काय वाटतं, मेकॅनिकल गोष्टींवर किंवा मेकॅनिकल फील्डवर त्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. IT कम्प्युटर सायन्सवाल्या मुलांना पण हा प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, ENTCचे जर मुलं तुम्ही जर बघितले, डॉक्टर अभय वाघ सर हे ENTCचे आहेत, तर ते आपल्याला त्या लेवलचे क्वेश्चन्स विचारणार आहे, इनडेप्थ क्वेश्चन विचारणार आहेत. म्हणजे डॉक्टर अभय वाघ सरांचं तर असं आहे की ते प्रत्येक जो इंजिनिअरिंग कॅन्डिडेट जातो तर त्याला त्याच्या प्रोजेक्ट रिलेटेड विचारतात का प्रोजेक्ट कुठला केलेला होता. आता इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट्सला सगळ्यांनाच माहिती असेल, जे पण बघत आहात तर तुम्हाला माहिती असेल की आपण प्रोजेक्ट कुठल्या सिरियसनेसने करतो. तर खूप लोकांचं ब्लंडर तिथं होऊन जातं का प्रोजेक्ट सांगतात त्याच्याबाबतची खूप इन्फॉर्मेशन नसते आणि मग इंटरव्ह्यू तिथून खाली पडतो. सो आपल्याला ती काळजी घ्यायची का इंटरव्ह्यू आपल्याला चांगला जर जाऊ द्यायचा असेल तर ह्या अनुषंगाने आपल्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. मग हे करंट अफेअर्सचं, मग आपल्या फील्ड रिलेटेड काही करंटमध्ये चालू आहे का. इव्हन तुम्ही ज्या दिवशीचा इंटरव्ह्यू आहे, माझा आता इंटरव्ह्यू 14 फेब्रुवारीला होता, 8 वाजता आमचं रिपोर्टिंग होतं, यशदाला इंटरव्ह्यू झाले आमचे, माझा इंटरव्ह्यू झाला 4:45ला. तर त्याविषयी पण मी तुम्हाला बोलणार आहे का टेम्परामेंट आपल्याला जे मेंटेन ठेवायचं आहे तर ते किती लेवलला ठेवायचं आहे. कारण जातो मी तिथं 7:30ला आणि इंटरव्ह्यू होतो संध्याकाळी 4:45ला. माझ्यासमोर एक एक कॅन्डिडेट जातो, एक एक कॅन्डिडेट बाहेर येतो आहे आणि तेव्हा आपल्याला ते टेम्परामेंट मेंटेन ठेवणं गरजेचं पडतं. पण मग त्या 7:30ला पोहोचायच्या अगोदर मी काय केलं, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस हे 2 न्यूजपेपर वाचून काढले की आजची हेडलाईन, कारण त्या लोकांच्या समोर पण न्यूजपेपर असतात, ते विचारू शकतात की काय बाबा आजची हेडलाईन काय आहे किंवा तू आज न्यूजपेपर वाचला का, मग त्याच्यातलं काय वाचलं. मी ते प्रॉपर पॉईंट काढून ठेवलेले होते का जर आपल्याला विचारलं तर काय द्यायचं. मला आता तो प्रश्न नाही आला, पण आपण रेडी ह्या लेवलला पाहिजे. काही माझ्या इंटरव्ह्यूनंतर 5-6 दिवसांनी माझ्या काही फ्रेंड्सचा इंटरव्ह्यू झाला. शिंदे सरांचा प्रत्येकाला त्या दिवशी क्वेश्चन होता, नीलमोहन कोण आहे. ठीक आहे, आता नीलमोहन हे भारतीय वंशाचे व्यक्ती जे यूट्यूबचे CEO त्या दिवशी झाले आणि त्या दिवशीच्या पेपरला हेडलाईन होती. पण आता ह्या मुलांनी ते वाचलेलंच नव्हतं ना, आणि मग त्याच्यातले 4-5 जणांना ते उत्तरच आलं नाही. एका कॅन्डिडेटला ते उत्तर आलं, त्याला एक्स्ट्रॉर्डनरी मार्क्स मिळाले. म्हणजे बघा, एकाच क्वेश्चन प्रत्येकाला विचारला जाऊ शकतो त्या पॅनलकडून. सो आपल्याला ते पण माहिती पाहिजे का कुठला पॅनल कसं हे करतोय, कसं डील करतोय, ह्या गोष्टी तिथं आपण ते बघूया. म्हणून करंट अफेअर्सची जाण असणं, मग त्याचे पॉईंट काढणं, कंटिन्यू करंट अफेअर्समध्ये काय चर्चेत आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केस स्टडीची तर मगाशीच मी तुम्हाला जसं डिझास्टरचं दिलं तसं दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही पोलीस ऑफिसर आहात आणि मॉब चालून येतोय, तर मग तुम्ही कसं करशाल. इथं दंगल पेटलेले आहे तर तुम्ही काय करणार आहात. ठीक आहे, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात आणि शेतकऱ्यांच्या बांधावरनं भांडणं चालू आहे, तर तुम्ही काय करणार, काय काय गोष्टी बघणार. ठीक आहे, असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ऑलरेडी. सो ह्या केस स्टडीज रेडी करून ठेवा. ठीक आहे का, आपल्याला कुठल्याही लेवलला काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता CO आहेत, ठीक आहे, तर यांना प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही जे शहरीकरण आहे याच्याकडे लक्ष देता, पण मग आत्ताच्या शहरांची जी वाटचाल आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटने होती का, तुम्हाला काय वाटतं. कारण जर पाऊस जर झाला तर नागपूरसारखं आपल्याकडे उदाहरण आहे का डेव्हलपमेंट दिसत होती, पण 1, 2, 2.5, 3 तासाचा पाऊस ते सगळं त्यांनी धुवून निघालं. ठीक आहे, एवढी पूरसदृश्य परिस्थिती झाली ना. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं वेगवेगळ्या संघटना ह्या ॲडमिनिस्ट्रेशनला जबाबदार धरताय का अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती असावी. सो हे केस स्टडीचं, मग केस स्टडी जेव्हा पण विचारलं जाईल थोडासा वे मागून घ्यायचा हवा तर
की सर मी थोडासा विचार करतो किंवा विचार करते, आणि एक 4-5 सेकंद विचार करून आपल्या डोक्यात हे उत्तर बनवून ठेवायचं की मी प्रायोरिटीने काय काय सांगणार आहे. कारण केस स्टडीमध्ये तेच येतं का मुद्दे आपल्याला सांगणे, आपल्याला काही तिथं पॅसेज बोलत बसायचं नाही का सर मी असं करणार तसं करणार नाही, टॉप प्रायोरिटी माझी ही आहे, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, ठीक आहे. आणि मग सर्वांगीण विचार करायचा की इमिजिएट आपल्याला काय करायचं, अर्जंट बेसिसवर काय करायचं आहे, त्याच्यानंतर मिड लेवलला आपली टीम वर्क करून प्लॅन ऑफ ॲक्शन काय करायचं आहे, त्याच्यानंतर जे पण त्याच्यात इम्पॅक्ट झालेले लोक असतील यांच्यासाठी मी काय करू शकतो, आणि आपली जी पद आहे त्याची ऑथॉरिटी काय ही जाणून घ्या. त्या ऑथॉरिटीच्या अनुषंगानेच तुम्ही बोला, ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे का आपण एक अधिकारी म्हणून प्रशासनात जाणार आहोत, पण तुम्ही म्हणू शकत नाही सर मी याच्यावर नंतर पॉलिसीज बनवल. पॉलिसी बनवण्याचं आपलं काम आहे का, आपण रेकमेंड करू शकतो गव्हर्नमेंटला, ठीक आहे. मग वरती आमदार खासदार हे लोक त्याचं पॉलिसी बनवणार, आपलं काम आहे इम्प्लिमेंटेशनचं. तर हे माहिती असावं आपल्याला केस स्टडीमध्ये पण उत्तर देताना किंवा कुठल्याही उत्तर देताना की आपली खरंच ऑथॉरिटी आहे का, ठीक आहे. तर ही गोष्ट जाणून घ्या, ब्लंडर करू नका. कारण मला तेच जाणवतं की खूप सारे माझे आत्ताचे स्टुडंट जे मला लो मार्क्सवाले मिळतात, खूप सारे पोस्ट होल्डर आहेत, तर त्यांना मी जेव्हा विचारतो ना तर ते ब्लंडर मला तोच दिसतो का त्यांच्या पहिल्या दुसऱ्या उत्तरातच ब्लंडर झालं आहे. कुठंतरी आपल्याला जेव्हा विचारलं जातं का प्रशासनात तुम्हाला काय यायचं आहे, तेव्हा आपल्याला हे करायचं नाही का प्रायव्हेटला कुठंतरी निगेटिव्ह दाखवायचं आहे, आपल्याला हे दाखवायचं का प्रशासन कसं पॉझिटिव्ह, मी का प्रशासनात येऊ इच्छितो. खूप मुलं असं सांगून जातात की सर प्रायव्हेटमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मी इकडे येतोय. नाही हे कळतं का बाबा याला जर उद्या अपॉर्च्युनिटी मिळाली तर हा दुसरीकडे अजून कुठंतरी जाईल. खूप मुलांचं तुम्ही बघितलं असाल की ज्यांनी पदं सोडून दुसऱ्या पदांसाठी तयारी केली त्यांना विचारलं जातं तू मग ह्या पदाची ट्रेनिंग घेशील आणि नंतर सोडून जाशील. मग ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. माझ्याकडे एक कॅन्डिडेट होते तर त्यांचं असंच झालं. पॅनलने त्यांना विचारलं की म्हणे प्लॅन बी काय. मग त्यांनी सांगितलं की सर मी तयारी करतोय, माझं पहिले सिलेक्शन झालेलं होतं. म्हणे मग ट्रेनिंग करताय का. म्हणे नाही सर मी ते पद सोडून दिलं, मी परत तयारी करतोय. मग ते एवढं त्यांचं ब्लंडर झालं. पॅनल म्हणे की तुमच्यासारखे काही स्टुडंट्स तुमच्यामुळं जे सिरियस कॅन्डिडेट्स असतात यांना पदं मिळत नाही, आणि सरकारमध्ये आम्ही एवढे पैसे खर्च करतोय आणि तुम्ही ते सिलेक्ट झाल्यानंतर पदच घेत नाही, ट्रेनिंगलाच जात नाही, आणि तुमच्यामुळे ते पदं खाली राहतात. तिथूनच तो इंटरव्ह्यू फॉलो व्हायला लागला आणि त्यांना खूप कमी मार्क्स दिले. मग असे प्रॉब्लेम्स होतात. सो आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. पुढचं बघा आपल्याला तयारी काय करायची, मग आपली फॅमिली बॅकग्राऊंड, ठीक आहे. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मग आपल्याला आपल्या आईवडील काय करतात, आपल्या घरात भाऊ बहीण असतील तर ते काय करतात, कारण तो पण विचारला. आपण जर फार्मिंग सांगितलं की आईवडील शेती करतात तर मग ते आपल्याला विचारलं जाणार आहे. जर आई गृहिणी असेल तर तुम्ही मदत करताय का, काय करताय. हे काहींचे शिक्षक असतात आईवडील दोघंही पण, मग त्यांना त्या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे आपल्या आटोक्यातले, कारण आपल्याला आपलं सगळं माहिती असतं, इंटरनल गोष्टी किंवा आपलं इंट्रोस्पेक्शन आपल्याला स्वतःचं माहिती असतं, तर ते आपण करू शकतो इथं, ठीक आहे. पुढचं जॉब एक्सपिरियन्स मी सांगितलं जे पदावर आहेत ते. त्याच्यानंतर जे पोस्ट होल्डर आहेत ऑलरेडी काही, आता माझ्याकडं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर PSI हे तयारीला त्यांनी मला अप्रोच केलेलं आहे. तर मी त्यांना तेच म्हणतो की तुमचं असेसमेंट तुमच्या आत्ताच्या पदावरच केलं जाणार. तुम्हाला जर तुम्ही ST असेल तर तुम्हाला GST विचारलं जाणार आहे, तुम्हाला विविध टॅक्स संरचना विचारलं जाणार आहे, किती टॅक्स कलेक्ट होतो हा विचारला जाणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाणार आहेत, ठीक आहे. तर हे आपल्याला थोडंफार माहिती असावं. कारण जर आपल्याला आपण ज्या आत्ता पदावर आहे त्या पदांबाबतच माहिती नाही तर मग करायचं काय. दुसरं जे प्रायव्हेटमध्ये आहे तर तुम्ही IT किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये असाल तर मग सांगतानाच फक्त हे सांगायचं का तिथला जॉब एक्सपिरियन्स खूप चांगला होता, एनरिचिंग होता. तो एनरिचिंग एक्सपिरियन्स मला प्रशासनात आज उतरवायचा आहे किंवा अवलंबणार आहे मी. मग तिथून काही शिकलेल्या गोष्टी, जसं की जर तुम्ही टीम लीडर असाल तर मी टीम लिडिंगच्या किंवा टीम वर्कच्या गोष्टी कळाल्या मला, त्या शिकायला मिळालेल्या. काही सोशल वर्कमध्ये काही NGOज थ्रू मी कनेक्टेड होतो तर मला त्याच्यातून काही गोष्टी कळाल्या, ठीक आहे. कॉर्पोरेटायझेशन ऑफ वर्क हे आता आपण ब्युरोक्रेसीत पण बघतोय. मग हे काय आहे, हे आपल्याला काय आणायचं आहे, तर हे आपल्याला तिथं उत्तरं सांगता येतील. पुढचं जर बघितलं तर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पोस्ट. मग मी तुम्हाला ते सांगितलं, आत्ता जे सांगितलं की जर एखाद्या पदावर तुम्ही ऑलरेडी आहात, काही लोकांनी 4-4, 5-5 माझ्याकडं आहेत, काही SC ST आहेत, नायब तहसीलदार आहेत, त्यांनी 3-3, 4-4 वर्ष केले, 2022च्या परत इंटरव्ह्यूला ते आहेत आणि त्यांना क्लास 1 पोस्ट मिळणार आहे. मग त्यांना एका तुम्हाला तुमचा जॉब एक्सपिरियन्सवर विचारलं जातं आणि खूप पॉझिटिव्हली घेतलं जातं हे की ऑलरेडी तुम्ही पदावर आहात आणि अपग्रेड व्हायला आलेले. वाघ सर तर व्हेरी गुड म्हणतात खूप कॅन्डिडेट्सला, अरे वा अपग्रेड व्हायला आला आहे का असं. म्हणजे मग हे शिंदे सर म्हणतात की अरे दुसऱ्या कुठल्या एक्झामची तयारी करतोय का, ST आहे का, अरे वा छान. मग पुढं तिथून म्हणजे काय का हे पॉझिटिव्ह स्टान्स तिथून चालू होतं तुमच्या इंटरव्ह्यूचा. तर आपल्याला जिथं सांगता येईल तिथं. खूप लोकांचं असं होतं का अर्धा इंटरव्ह्यू होतो आणि मग पॅनल म्हणतं प्लॅन बी काय, मग आपण म्हणतो सर मी ऑलरेडी डेप्युटी CEO आहे,
मग हे जर तुझ्या पहिले 1-2 उत्तरात जर आलं तर तिथूनच इंटरव्ह्यू पॉझिटिव्ह होईल. मग जेव्हा आपल्याला इंट्रोडक्शन देण्याची किंवा अशी कुठलीही संधी मिळेल 1-2-3 उत्तरांच्या पहिल्या प्रश्नांतच, तर तिथं आपण हे सांगून दिलं पाहिजे. ठीक आहे. महत्त्वाचं मी मगाशीच बोललो, ट्रान्स्क्रिप्ट्स. आपल्याला ट्रान्स्क्रिप्ट्स ह्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करा, पॅनल वाईज त्या सेग्रिगेट करा. ठीक आहे. आता आम्ही ग्रुपमध्ये स्टडी करायचो. मगाशीच माझ्या मैत्रिणीचं नाव घेतलं, डॉक्टर एक मिलिंद जगदाळे सर आणि सोनल शहा मॅडम, हे दोघंही पण आता BDO झालेले आहेत. तर आम्ही असे सेग्रिगेट करून घेतलेले ह्या सगळ्या ट्रान्स्क्रिप्ट्स आणि त्याच्याबाबतचा स्टडी केलेला. माझे अजून एक मित्र अतुल सोनवणे सर, आता ते स्पर्धा परीक्षांतले, त्यांना चांगलं माहिती, ते टीचिंग पण करतात. मग मी काही जर मला डायमेन्शन पाहिजे असले तर त्यांच्याकडून घ्यायचो. काही ऑफिसर्सला भेटायचो. ठीक आहे, जे ऑलरेडी पदावर आहेत. मग मी DCPंना भेटलो, मी आमच्या प्रांत साहेबांना भेटलो, काही तहसीलदारांना भेटलो, ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष काम केलेले, त्यांच्याकडून माहिती घेतली की ह्या पदांबाबतची मला इन्फॉर्मेशन द्या. सो आपल्याला ह्या अँगलनी पण तयारी करणं गरजेचं आहे. मग हे कुठून काय येणार आहे आपल्याला? ट्रान्स्क्रिप्ट पण आपल्याला गायडिंग फॅक्टर ठरतं की अभय वाघ सर कशावर विचारणार आहे, आपले देशपांडे सर कशावर विचारणार आहे. ठीक आहे. तुमचे शिंदे सर कशावर विचारणार आहे. अजून जर नवीन कोणी मेंबर येणार असेल, पांढरपट्टे सरांचं, आता बघा पांढरपट्टे सर मेनली ओपिनिएटेड क्वेश्चन्स खूप विचारतात. सो ओपिनिएटेड बेस्ड, हॉबी बेस्ड त्यांना क्वेश्चनिंग. माझा जो विद्यार्थी आत्ता क्लास 1 झाला तर त्याला पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं. त्यांनी हॉबी सांगितली की सर मला पुस्तकं वाचायला आवडतात. मग सरांना ते खूप भारी वाटलं. म्हणे कुठलं पुस्तक? मग एका पुस्तकाचा त्याला क्रक्स विचारला. सो आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्या. ठीक आहे. तर हे ट्रान्स्क्रिप्ट पण आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रिपेअर नोटबुक, हे मी पहिल्या खूप वेळा सेशन, माझे वेगवेगळ्या जागी सेशन झाले तर तेच सांगतो. खूप वेळा आपण म्हणतो की मोबाईलमध्ये आपण ही गोष्ट साठवून ठेवू, आपण आर्टिकल्स घेतो आणि कुठंतरी फोल्डरला सेव्ह करतो. हे करू नका. क्रक्स काढा, आपल्या हातानेच तो क्वेश्चन लिहायचा आणि त्याचं उत्तर पण लिहून काढायचं. कारण आपल्याकडं कीवर्ड्स पाहिजे, आपल्याकडं मुद्दे पाहिजे, टप्प्याटप्प्याने आपण काय काय सांगणार आहोत हे आपल्याकडं पाहिजे. जेव्हा ते होईल तेव्हाच आपल्याकडून बेस्ट येणार आहे. सो प्रिपेअर नोटबुक. आता आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं की मॉक इंटरव्ह्यूज. ठीक आहे. मग चांगल्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. आता सर्रास कुठेही पण मॉक इंटरव्ह्यू चालू होतील, पण त्यातल्या त्यात मग चांगल्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज द्या. तिथं आपल्याला पहिलेच रिहर्सल करता येईल की मग ड्रेसिंगपासून, कारण बघा ड्रेसिंगवर पण आपल्याला काम करायचं आहे. मग मुलींना काय घालायचं आहे, मुलांनी काय घालायला पाहिजे. ठीक आहे. पहिले ह्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं जात नव्हतं, पण 2020ला मी जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, मला तर UPSCचा एक्सपिरियन्स असल्यामुळं तिकडचा ब्लेझरचा एक्सपिरियन्स होता. पण मग मी इकडं ब्लेझर नाही, पण पॅन्ट शर्ट आणि टाय घालून गेलो. आणि त्या दिवशीच्या आमच्या पॅनलला कोणीच टाय घातलेला नव्हता कुठल्या स्टुडंटनी. मला IPS सरांनी विचारलं की म्हणे आम्ही एवढ्या मुलांची इंटरव्ह्यू घेतो पण कोणी टाय घालून नाही आलं. तर मग तू टाय घालून आलेला आहे म्हणे, एवढं ड्रेसिंग इम्पॉर्टंट ठरतं का म्हणे ह्या आपल्या फील्डमध्ये, ब्युरोक्रसीमध्ये. मग मी त्यांना तेच उत्तर दिलं की सर नक्कीच ड्रेसिंग इज इम्पॉर्टंट, कारण ही फॉर्मल ड्रेसिंग आहे. फॉर्मल ड्रेसिंग, आपण फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट जर बनत आहोत तर त्याच्यासाठी फॉर्मल ड्रेसिंग असणं गरजेचं आहे. अँड इट इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन. आता तो डिसिप्लिन IPS सरांनी जेव्हा शब्द ऐकला, बघा पोलीस फोर्समधला व्यक्ती जेव्हा त्याला असा डिसिप्लिन शब्द त्याच्या कानावर पडतो, त्यांनी मला एक छोटीशी स्माईल दिली आणि ते लगेच पुढे निघून गेले. म्हणजे आपल्याला असं करायचं आहे. माझ्या तिन्ही इंटरव्ह्यूमध्ये मला एक्सपिरियन्स एकच जाणवतो की कुठेही मला कचाट्यात पकडण्यात नाही आलं. एक उत्तर माझ्याकडून, कारण आपल्याकडूनच जर पूर्णपणे उत्तर गेलं तर मग आपल्याला ते लगेच पुढं निघून जातात. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. मग मॉक इंटरव्ह्यूज आपल्याला छान ठिकाणी चांगली लोकांकडे द्यायचं आहे आणि तिथून रिव्ह्यू पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. काही लोक फक्त चांगलंच बोलतात, आपल्याला सुधारणच कळत नाही. आणि काही लोक एवढं क्रिटिकल बोलतात का आपला मॉरल डाऊन होऊन जातो. सो हे 3-4 ठिकाणीच द्या किंवा 2-3 ठिकाणीच द्या मी तर म्हणेल, पण चांगल्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज द्या. जिथं पॅनल चांगला आहे, ज्यांना पहिले एक्सपिरियन्स आहे, तर तिथं आपण ते गोष्टी करूया. आता अमोल घोडके सर पण पुढे तो इनिशिएटिव्ह घेणारच आहे की इथे पण आपण मॉक इंटरव्ह्यूचे काही सेशन्स घेणार आहोत. सरांनी मलाही पण सांगितलं की आपण तसं प्रॉपर पॅनल बनवून हे करू. मी वेगवेगळ्या ठिकाणी काही मॉक इंटरव्ह्यूज मुलांचे घेत आहेत. पुढे काही जर असले तर आपण त्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज घेऊया. पुढचं मग महत्त्वाचं परत सोर्सेस. आता आपल्याला कुठले सोर्सेस वापरायचे. ठीक आहे. मग महत्त्वाचं तर करंट अफेअर्ससाठी तर आपले डेली न्यूजपेपर आणि ते तर महत्त्वाचे ठरतात. बघा आता आपल्याकडं सगळ्यांकडे यूट्यूबचा ॲक्सेस आहे. मग यूट्यूबवरून आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटच्या काही वेबसाईट, काही आकडेवारी. आता प्रत्येक जिल्ह्याचं एक पुस्तक आहे, तुम्हाला माहिती असेल. आता आपलं अहमदनगर, आपलं छत्रपती संभाजीनगर असं एक पुस्तक असणार आहे. त्याच्यानंतर सोलापूरचं काहीतरी पुस्तक असणार आहे, पुण्याचं पुस्तक आहे. तर मग हे पुस्तकं घेऊन तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन काढायची. म्हणजे ज्या गोष्टी ऑलरेडी मार्केटमध्ये आहात ना, तर त्या गोष्टी टाळून तुम्हाला काहीतरी चांगलं हे करणं आवश्यक ठरतं. तर हे लक्षात असू द्या.
बघा मग आपण सोर्सेसचं बघत होतो. मग सोर्सेसमध्ये आपल्याला महत्त्वाच्या काय काय गोष्टी बघायच्या आहेत. जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलंच यूट्यूब. मग यूट्यूबवर पण बघा, मी सजेस्ट करतो विकास दिव्यकीर्ती सरांचे काही लेक्चर्स आहेत. मग त्यांनी आरक्षणाबाबत बोललेले, युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत बोललेले, महिलांच्या बाबत बोलतायत ते, ठीक आहे. काही इंटिग्रिटी, मॉरल, एथिक्स कसे असावं याच्याबाबतचे त्यांचे व्हिडिओज आहेत, तर ते आपण बघितले पाहिजे. मग आपल्याकडं मराठी चॅनल आहे बोलबिडू म्हणून, ठीक आहे. मग बोलबिडूवर कुठलाही पण चर्चेत असणारा करंट अफेअर्सचा टॉपिक ते प्रॉपर एक 8-10 मिनिटात समजून सांगतात. मग आपल्याला ती गोष्ट प्रॉपर कळते, ठीक आहे. खलिस्तानचा त्यांनी आता मध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता. रोज काही ना काही त्यांचं बनतंच. तर मग आपल्या रिलेटेड जी गोष्ट असेल ती करायची, ठीक आहे. एक थिंक बँक म्हणून चॅनल आहे मराठीचा, त्याच्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मग काही अर्थशास्त्र, काही सायकॉलॉजिस्ट, काही संधी अधिकारी, तर यांचे मग ते बघायचे, ठीक आहे. काही जर तुम्ही पाहिलं ABP माझा कट्टा, तर काही फेमस पर्सनॅलिटीज, काही IPS IAS ऑफिसर, काही प्रगतशील शेतकरी, काही आर्टिस्ट यांचे झालेले आहेत. मग ज्याच्या ते हॉबी असेल किंवा त्या फील्डमधून आपल्याला जे येईल, मी ॲक्च्युली ह्या गोष्टींच्या नोट्स काढलेल्या होत्या की जर आपल्याला एखादा व्यक्ती किंवा एखादा इंटरव्ह्यू जर चांगला वाटतो तर त्याच्या नोट्स काढून, कारण ते आपल्या बोलीभाषेत वाचण्यात परत आलं पाहिजे किंवा बोलण्यात आलं पाहिजे. मग पुस्तकं, बुक जर बघितलं तुम्ही तर मार्केटमध्ये काही बुक्स आहेत. संकल्प देशमुख सरांचं इरा IAS अकॅडमीचं एक बुक आहे, ठीक आहे. उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे मॅडमचं एक बुक आहे, ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला तिथून कळतील, ठीक आहे. पूनम आहिरे मॅडम आणि निरंजन कदम सर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मला आजच कळालं की लवकरच अजून मार्केटमध्ये शेखर गायकवाड सरांचं कदाचित बुक लवकरच येईल. तर मग ह्या अशा पुस्तकांची आपल्याला थोडीशी माहिती असावी आणि त्या पुस्तकांचं मग थोडंसं घेतलं की आपल्याला गोष्टी कळतात. पुढे न्यूजपेपर तर मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाला मी सांगतो मराठी न्यूजपेपर तर वाचणंच आहे, पण त्याचबरोबर जर इंग्लिशची, इंडियन एक्सप्रेसची जर जोड देता आली तर बघा, कारण इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवलच्या न्यूज आपल्याला प्रॉपर कळतात, त्यातले आर्टिकल्स आपल्याला प्रॉपर कळतात, ठीक आहे. तर हे असणं गरजेचं आहे. पुढं बघा मग विकास सरांचं ध्रुव राठी यांचा एक चॅनल आहे, तर ते पण सांगतात. तर आपल्याला घ्यायचं आहे बघा, कुठलाही पण पॉलिटिकल इव्हन इंटरव्ह्यूज तुम्ही बघा, पॉलिटिकल लीडर्सचे इंटरव्ह्यूज बघा. खूप वेळा पॉलिटिकल लीडर्स हे बेस्ट इंटरव्ह्यूज देतात. आपल्याला खूप गोष्टी त्याच्यातून कळतात. कुठल्या गोष्टीवर बॅलन्स स्टँड घ्यायचा आहे, कसं बोलायचं आहे, एखादा जर कचाट्यात त्यांना पकडण्याचा प्रश्न असला तर त्याच्यातून ते बाहेर कसे निघतात. तर मग ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बघायच्या, म्हणजे आपल्याला कळतात, ठीक आहे. आता महत्त्वाचं जर पाहिलं तर मी सांगेल याच्यात एक गोष्ट की कुठल्याही फील्डचे तुम्ही जरी असाल तरी सोसायटीबाबतची तुमची संलग्नता, संवेदनशीलता, समाजाबाबतची तुमची जाणीव ही किती आहे हे पण एक असेस केलं जातं. मग सगळी ह्या अँगलला तुम्ही पॉईंट्स काढून ठेवा. महिलांचे प्रॉब्लेम्स, त्याचे सोल्युशन, त्याच्या स्कीम्स, त्याच्या ॲक्ट्स, ठीक आहे. असे 5-5, 7-7 काढून ठेवायचे. म्हणजे आपण जर हे काढून ठेवलं आपल्या नोटबुकमध्ये ना, तर आपल्याला बोलायला ते सोपं जातं आणि ते आपल्या बोलण्यातून येणार आहे. बघा, तुम्ही जर प्रिपेअर नाही केलं, एफर्ट्स नाही टाकले तर हे होणार नाही. सो आपल्याला टाकतानीच तसं करायचं आहे. मग पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो टेम्परामेंट ऑफ द डे. आता हे मी इथं घेतलं का ना, कारण बघा पूर्णपणे आपण प्रिपरेशन करणारचे जेव्हा तुमचे इंटरव्ह्यूज येणार आहेत, वेगवेगळे एक्झामचे, आत्ताही सध्या इंटरव्ह्यू चालू आहे, माझे काही स्टुडंट्स प्रिपेअर करतायत. केंद्रीय लेवलचे पण काही इंटरव्ह्यू चालू आहे आणि राज्य पातळीवरचे पण काही इंटरव्ह्यू चालू आहेत. तर मी हेल्प करतोच आहे लोकांना, पण मग माझा मेन मुद्दा त्याच्यात परत राहतो का टेम्परामेंट ऑफ दी डे, ठीक आहे. म्हणजे ज्या दिवशी आपला इंटरव्ह्यू असेल तर त्या दिवशी, आता बघा माझा 14 फेब्रुवारीला होता, व्हॅलेंटाईन डे होता. तर मला आता पहिलंच कळलं होतं व्हॅलेंटाईन डे ना, तर मग मी व्हॅलेंटाईनची पण सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवलेली होती, काही पण प्रश्न विचारले जाईल. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या. मग त्या दिवसाचं तुमचं नियोजन काय आहे परत, ठीक आहे. म्हणजे माझी तयारी एवढी अशी असायची की 13 फेब्रुवारीलाच मग सगळ्या गोष्टी पॅकिंग हे सगळं करून ठेवलेलं. आपल्याला यशदाला पोचायचं तर किती वेळात पोचायचं आहे, आपण तिथं गेल्यानंतर मग आपला इंटरव्ह्यू कधी पण होऊ शकतो ते पण मी सांगेल की मी बिफोर हँडच रेडी होतो की इंटरव्ह्यू आपला, आपण जरी 8ला जातो आहे तर कधी पण इंटरव्ह्यू होऊ शकतो. लकीली बघा, म्हणजे मी प्रिपेअर्ड होतो म्हणून माझा इंटरव्ह्यू झाला 4:45ला. म्हणजे दिवसभर मी बसून होतो, दुपारी टिफिन पण तिथंच खाल्ला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण याच्यासाठीची तयारी मी कधी केली होती, एक मी मॉक इंटरव्ह्यू रात्री 9:30ला दिलेला होता. भूषण देशमुख सरांकडे मी मॉक इंटरव्ह्यू दिलेला रात्री 9:30चा. म्हणजे बघा की मी याच्यासाठी प्रिपेअर्ड व्हायला गेलो होतो की मला इंटरव्ह्यू संध्याकाळी 6ला होऊ द्या, 7ला होऊ द्या, कधी होऊ द्या, मी रेडी पाहिजे. कारण कधी कधी आपण सकाळी जातो आणि आपली ती एनर्जी डाऊन होत जाते, आपलं मॉरल पण डाऊन होत जातं. माझ्याकडे असे काही स्टुडंट होते की जे म्हणायचे का सर आमचं प्रिपरेशन तर खूप छान होतं, पण इंटरव्ह्यू कुठंतरी शेवटी झाला, पॅनल पण तेवढं सिरियसली मला वाटलं नाही. मग माझा पण इंटरव्ह्यू पॅनल सिरियसच असतं, मी लास्ट सेकंड होतो. म्हणजे सकाळी 8ला सरांनी इंटरव्ह्यू चालू केलेले होते, डॉक्टर अभय वाघ सरांनी. 15 मुलांचे इंटरव्ह्यू झाले, मी 6 होतो, 4:45ला माझा इंटरव्ह्यू चालू झाला. मी एवढा फ्रेशली तो इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामुळे मला तेवढे मार्क आले.
की म्हणजे हे आहे का आपल्याला कधी पण तुम्ही पहिला इंटरव्ह्यू घ्या किंवा शेवटचा इंटरव्ह्यू घ्या, ती आपल्यासाठीची अपॉर्च्युनिटी हे विसरू नका. कारण एक तुम्ही थोडासा कॅज्युअल तुमचा ॲप्रोच आणि तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडू शकता. आणि मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेतलं तर नवीन काही सांगण्याची आवश्यकता नाही की कशी याच्यात शाश्वती काय आहे आणि काय नाही. तिथं पोहोचल्यानंतर पण तुमचं डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच व्हेरीफाय होतात. तुम्हाला टोकन नंबर दिला जातो. मग मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स वेगवेगळ्या सेशनमध्ये बोललोच आहे. इथे मी परत ते सांगेल की माझ्याबरोबर त्या दिवशी आम्ही जे 17 जण होतो, तर त्याच्यात ऑलरेडी पोस्ट होल्डर्स होते. 2-3 नायब तहसीलदार होते, 2 STI होते, एक DSLR मॅडम होत्या. ठीक आहे. तर असे लोक होते. काही मुलांचे 2-2, 3-3 इंटरव्ह्यू झालेले होते. काही फ्रेशर्स पण होते. आणि मग कुठेतरी तुम्ही पण जेव्हा जाशाल तर तेव्हा तो प्रेशर येऊ शकतो, अरे हा तर ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, मग आपला इंटरव्ह्यू याच्यासमोर कसा होणार. ठीक आहे. मग हे एक वेगळं प्रेशर आपल्यावर बिल्ड होऊन जातं. पण ही कुठलंही प्रेशर तिथं घ्यायचं नाही. आपली जी नोटबुक असेल ती घेऊन जायची आणि ती वाचत बसायची. जर माझं त्या दिवशीचं बघितलं तुम्हाला जर माझ्या त्या दिवशी पॅनलमध्ये जे लोक होते त्यांचं जर बघितलं, त्यांना जर विचारलं तुम्ही, तर ते तेच सांगतील की मला 2020ला 70 मार्क्स होते. हे त्या दिवशी तिथल्या रूममधल्या कोणालाच कळालं नाही, कारण मी बोललोच नाही. तिथं चालू होतं खूप लोकांचं बोलण्याचं चालू होतं की हे पॅनल असाचे, तो पॅनल तसाचे, मग तुला मुख्याला किती मार्क आले, मग किती लीड आहे, काय आहे, तुला कुठलं पद आहे, कुठं पोस्टिंग आहे, ह्या सगळ्या मी त्याच्यात अडकलोच नाही. आपण स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला जे काम आहे तर ते करण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला आपला टेम्परामेंट कसा ठेवायचा, पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. कुठल्याही गोष्टीने तो हल्ला नाही पाहिजे. खूप वेळा होतं मुलांचं का एक डॉक्युमेंट नाही आहे, टेम्परामेंट तिथंच हलून जातो. माझ्या एका मित्राचं तसंच झालं, टेम्परामेंट तिथं हलून गेलं आणि त्याचा इंटरव्ह्यूच पडला. मग अशी गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाही. आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्या सराउंडिंगमध्ये पण ठेवायची. तुम्ही तुमचं काम करत बसा. सपोज तुमच्या पहिले जर 2-3 मुलं इंटरव्ह्यूला गेलेले असेल, तर मग त्यांना विचारा की बाबा कुठला पॅनल आहे. मग तुम्हाला कळालं की डॉक्टर अभय वाघ सर आहे किंवा देशपांडे सर आहे किंवा शिंदे सर आहे किंवा पांढरपट्टे सर आहे. तर मग तुम्हाला एक अंदाज येतो का हां बाबा आता हे हा पॅनल आहे, यांचा असा ओढा असतो क्वेश्चनचा. मग तुम्ही थोडंसं मेंटली प्रिपेअर होतात. प्रत्येक कॅन्डिडेट जो इंटरव्ह्यू देऊन येईल ना, त्याला विचारत नका बसू काय क्वेश्चन विचारले. ॲक्च्युली तो कोणी सांगत पण नाही. तोच व्यक्ती एकदम घाबरून आणि त्याचेच हातपाय थरथर कापत असतात. सो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त बेसिकली हेच की तिथं आपला टेम्परामेंट पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पहिले जेवढ्यांचे इंटरव्ह्यू झाले प्रत्येकजण यायचा म्हणायचा अभय वाघ सर काही पण विचारताय. मग तिथं मी माझं मॉरल डाऊन करून घेऊ की माझं मॉरल अपलिफ्ट करू, हे फरक पडतो तिथं. ठीक आहे. तर मग ही गोष्ट तिथं लक्षात ठेवा. मग आपल्याला ह्या गोष्टींचं थोडंसं माहिती असलं ना तर बेस्ट असतं. माझ्या इंटरव्ह्यूच्या पहिले बांदल मॅडम ज्या DSLR होत्या, आता त्यांना क्लास 1ची पोस्ट मिळाली, तर त्या होत्या. मग आम्ही दोघं ना एकमेकांशी जेव्हा आमची चर्चा झाली ना, आम्ही 2-3 जण शेवटी होतो. तर मग आमची पॉझिटिव्हिटी खूप शेअर झाली. मी पण मॅडमला म्हटलं ऑलरेडी तुम्ही पोस्ट होल्डर आहात, तुमचं इंटरव्ह्यू छानच जाणार आहे. मॅडमही मला म्हणे की तुम्ही ऑलरेडीच ऑफिसर दिसतात म्हणे सर, तुमचं इंटरव्ह्यू छानच जाणार आहे. आणि त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी केबिनच्या बाहेर उभं होतो. माझी एंट्री होण्याची वेळ होती. त्या जशा केबिनच्या बाहेर आले त्यांचा इंटरव्ह्यू देऊन त्या मला म्हणे की ऑल द बेस्ट सर, निवांत राहा, एकदम छान इंटरव्ह्यू होईल. आणि मॅडम माझ्या पहिले गेलेला आय गेस त्यांना 65 मार्क्स आहेत आणि त्यांच्यानंतर मी गेलेलो मला 73 मार्क्स आहेत. म्हणजे हे की आपल्याला हे पण कळायला पाहिजे का पॉझिटिव्हिटी आपल्याला कुठून येते. मग तिथंच तुमच्या पॅनलमध्ये कदाचित एखादा कॅन्डिडेट असंही असेल का अरे माझे तर 4 इंटरव्ह्यू झाले, काय नाही इंटरव्ह्यूचं काही खरं नाही. सो अशाही गोष्टी तिथं बोलल्या जाऊ शकतात. सो तो टेम्परामेंट ऑफ द डे तो खूप मॅटर करतो. सो त्याच्यासाठी मग सगळंच तुम्ही काय खायचं काय नाही. ह्यावेळी एक माझा स्टुडंट होता शिंदे सर, दुपारच्या सत्रात त्याचा इंटरव्ह्यू झाला. शिंदे सर म्हणे की काय खाल्लं दुपारी. मग तो म्हणे सर ॲपल खाल्लं. ओके. मग म्हणे ॲपलचं मला एक प्रोवर्ब सांग म्हणे ॲपल असणारं. ठीक आहे. मग ते आहे ना ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. मग ते त्याला तिथं सुचलं. म्हणजे हे त्याला मग 63 मार्क दिलेत. मग अशा गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी कळायला हव्या किंवा त्या आपल्याला तिथं ते प्रेझेन्स ऑफ माइंड आपलं असतं आणि ते प्रत्येकाला जमतं. आणि जर तुम्ही प्रॉपर एफर्ट्स टाकले, 100% एफर्ट्स दिले ना, तर आपलं 100% तिथं पॉझिटिव्हिटी आपल्याला तिथं शो होणार आहे. पूर्ण तुमच्या बरोबरच सगळी पॉझिटिव्ह एनर्जी असते. तुम्हाला वाटत असेल मी फिलॉसॉफिकल लेवलला बोलतोय, पण मला हा एक्सपिरियन्स आला आहे का जेव्हा तुम्ही तयार असताना तर तिथं कुठली ॲडवर्स सिच्युएशन झाली तरी तुमच्या फेवरमध्येच जाते. बघा मी तुम्हाला डॉक्टर अभय वाघ सरांचं सांगितलं, सरांचा पहिला दिवस होता इंटरव्ह्यूचा. मलाही कुठेतरी वाटून गेलं का रे आपण तर तयारी खूप केलेली, पण सरांचा पहिला दिवस आहे, मग आपल्याला बेस्ट मार्क्स मिळतील का नाही. कारण मला माहिती होतं मुख्याला तर आपल्याला आपण बॉर्डरवरच आहोत, इंटरव्ह्यूचं आपल्याला आपल्या हातात आहे.
आणि ही जाणीव मला 2020च्या इंटरव्ह्यू झाली होती. 70 मार्क्स तेव्हा मिळाले. शिंदे सरांनी मला जेव्हा 70 मार्क्स दिले, मी तेव्हा बघितलं का माझं इंटरव्ह्यू ते एकाच मार्काने मी क्वालिफाय झालेलो आहे. पण ते 70 मार्क्स घेतल्यामुळं माझा रँक खूप वरती निघून गेला आणि मला त्या दिवशी कळलं का इंटरव्ह्यू इज बिकमिंग द डिसाइडिंग फॅक्टर. ती पॉझिटिव्हिटी मला 2021ला कॅरी करता आली आणि मी टार्गेट ठेवलेलं होतं 75 मार्क्सचं, की मला ह्यावेळी 75 मार्क्स घ्यायचे. कारण आत्तापर्यंत MPSCचा हायेस्ट 75 मार्क्सचा होता. IAS राहुल पांडवे सर यांना 75 मार्क्स होते. माझा टार्गेट होता आपल्याला 75 घ्यायचे. 75 टार्गेट केलं, 73 मिळाले. जे आपण म्हणतो ना की लो एम इज द क्राईम. असं कुठं डोक्यातच घेऊ नका मला कुठेतरी 55-60 पडले पाहिजे, ॲव्हरेज मार्क आले तरी पोस्ट मिळेल, नाही आपल्याला. कारण आत्ता माझ्याबरोबरचे जे क्लास 2 ऑफिसर्स आहेत ना, त्यांना तीच एक खंत आहे का थोडी तयारी केली असती, 1 मार्कावरनं 2 मार्कावरनं क्लास 1 पोस्ट गेलेली आणि परत नंतर आपली प्रिलिम्स पण निघत नाही. मग बघा आपल्याला त्याच पदावर राहायचं आहे का 2, 4, 10 मार्क घेऊन आपण डायरेक्ट 15-15 वर्षांचा हा गॅप भरून काढू शकतो का 15-20 वर्षानंतर तुमचं क्लास 1ला प्रमोशन होणार असतं, पण तुम्हाला 5 मार्क जास्त मिळतात आणि तुम्ही क्लास 1 होतात. किंवा क्लास 1मध्ये पण मग कुठलं पद, मग उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी खूप क्वचित आपल्याकडे जागा असतात, पण मग इंटरव्ह्यूचे मार्क्स आता डिसाइडिंग करणारे का कोण उपजिल्हाधिकारी बनणार आहे आणि कोण खालच्या पदावर जाणार आहे परत. आणि मग तिथं आपल्याला जेव्हा ती गोष्ट आपल्या आटोक्यात येते ना, तेव्हा कळतं का हां बाबा आपण एफर्ट्स टाकलेले आपल्याला मिळणार आहे. म्हणून मी सांगतो की 100% तयारी करा. सगळ्या अनुषंगाने आपली तयारी झाली पाहिजे. मग याच्यात परत रोल मॉडेलचे एक उदाहरणं तुम्ही करून ठेवा की आपले रोल मॉडेल्स विचारले जातात. मग प्रत्येकाचं आपल्या फॅमिलीमधलं तर कोणी ना कोणी असतात, आपले आईवडील असतात, काय आपल्या प्रशासनातले काही अधिकारी करून ठेवा. किंवा तुमची जर हॉबी जी असेल तर त्याच्यातलं कोणी रोल मॉडेल असेल. खूप लोकांसाठी सोशल इन्फ्लुएन्सर्स असतात, वेगवेगळे ॲक्टर्स झाले, रायटर्स झाले, ठीक आहे, काही रिपोर्टर्स झाले, तर यांचं आपल्याला करणं, काही पॉलिटिशियन झाले, तर हे तुम्हाला जर सांगता आलं तर हे रोल मॉडेलची पहिलीच तयारी करून ठेवा. ठीक आहे. काहींचे फ्रीडम फायटर्स असतात, महात्मा गांधीजी झाले, भगतसिंगजी झाले, यांचे काही आपल्याला सांगता आलं तर ते मॉक इंटरव्ह्यूचं ते मी बोललेलोच आहे. लवकरात लवकर मॉक इंटरव्ह्यू दिला तर काय होतं, आपल्याला गोष्टी सुधारता येतात. आपल्याला तिथून रिव्ह्यू आला तर आपल्याला कळतं की आपल्याला ह्या गोष्टींवर काम करायचं आहे. आणि मग या अनुषंगाने आपण इथं सर्वांगीण जो इंटरव्ह्यूची तयारी आहे तर त्याच्याबाबत बोललेलो आहोत. मी सांगेल आत्ताही पण मुलं थोडेसे लूज पडलेले आहे का रिझल्ट लागत नाही किंवा काही नाही, पण माझ्याकडं आजही पण 100च्या वरती मुलं जे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर ते मला रोज क्वेश्चन ॲन्सरच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहून पाठवत आहेत की सर हे रिव्ह्यू करून द्या, हे उत्तर रिव्ह्यू करून द्या. म्हणजे की काही जनता अजूनही पण तयारीत आहे. सो आपल्याला आपली जर पोस्ट सिक्युअर करायची असेल आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला क्लास 1 पोस्ट विथ कुठलाही पण ब्लंडर न होता जर मिळवायची असेल तर इंटरव्ह्यूकडे फोकस करा, कारण तेच आता आपल्या हातात आहे. मग इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने मी बारीक बारीक गोष्टींवर बोललेलो आहे, तर तुम्ही त्या अनुषंगाने तयारी चालू करा आणि ह्याच लेवलनी प्रॉपर आपली पुढची वाटचाल असू द्या. ठीक आहे. कुठेही पण लूज पडू नका, कधीही पण इंटरव्ह्यूचा कॉल आपल्याला येईल. ठीक आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आपण थांबू. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.